सर्वांनी ताठ बसूयात. त्रिवार ओंकार पाठोपाठ म्हटल्यानंतर अथर्व शीर्ष आपण एकत्र म्हणणार आहोत. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्तिरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसंधानं संहिता संधिः. कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी आपण काही सत्कार करणार आहोत. समर्थ भारत अभियानचे अध्यक्ष डॉक्टर राजीव नगरकर सर यांचा सत्कार शिवराज दादाने करावा अशी मी दादाला विनंती करते. शाळेच्या माजी प्राचार्या प्रज्ञाताई पाटील तसेच सावरकर मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीपदादा पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांच्या उपस्थितीचा आनंद आदरणीय देवळेकर सरांनी व्यक्त करावा अशी मी सरांना विनंती करते. अजून एक
धन्यवाद सर. महाराष्ट्रात गणेश उत्सवाचं एक आगळं वेगळं स्थान आहे. गणेश उत्सवाचे दिवस आपल्याला वर्षभर पुरणारी एक ऊर्जा देतात, नाही का? गणपती ही विद्येची देवता आहे, कलांचा अधिपती आहे, देवांचा सेनापती आहे. तर हाच गणपती दीनदुबळ्यांचा सांगाती देखील आहे, साहित्याचा ज्ञाता आहे, तर भक्तांचा रक्षणकर्ता आहे. या गणपतीला आपण विविध नावांनी संबोधतो. ज्योतिर्भास्कर जयंत सायगावकर आपल्याला सांगतात, देवनागरी लिपी जिचा आपण लेखनासाठी वापर करतो तिचा सुद्धा निर्माण करता हा गणपती आहे. गणपती सहस्रनामांमध्ये त्याचं एक नाव लिपी पद्मासनाधार, म्हणजे जो अक्षरयुक्त कमलासनावर विराजमान आहे तो. असा अक्षरांचा अधिष्ठाता गणपती प्रत्येकालाच प्रसन्न होतो असं नाही, पण तो लेखकाला मात्र नक्कीच प्रसन्न झालेला असतो. असा वरदहस्त ज्यांच्या लेखणीवर प्रसन्न झाला आहे असे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अभ्यागत, ज्येष्ठ नामवंत लेखक आदरणीय भारत ससाणे सर. सरांचा थोडक्यात परिचय करून देते. थोडक्यात म्हणते कारण का परिचयाचंच एक स्वतंत्र पुस्तक खरं तर तयार होऊ शकतं, एवढा विस्तृत परिचय सरांचा आहे. सरांचं औपचारिक शिक्षण BSc झालेलं आहे. तसंच सरांनी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन उर्दू लँग्वेज असंही केलेलं आहे. 1999 ते 2011 12 वर्ष सर बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. सरांच्या लेखनाविषयी काय सांगावं. सरांनी 8 लघुकथा संग्रह, 9 दीर्घकथा संग्रह, 10 बालसाहित्य, 5 नाटके, 5 कादंबऱ्या, 8 ललित लेख संग्रह आणि अजून बरंच काही. प्रत्येक साहित्य प्रकाशन सरांची एकूण 47 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. हिंदी, उर्दू अशा भाषेतील 11 पुस्तकांचा त्यांनी मराठीत अनुवाद केलेला आहे. त्यांनी लिहिलेल्या 24 पुस्तकांचा हिंदी, कन्नड, तेलुगू, इंग्रजी, हिंदू, मल्याळम या भाषांमध्ये देखील अनुवाद झालेला आहे. सरांच्या साहित्यावर 5 जणांनी विद्या वाचस्पती ही पदवी मिळवली आहे, तर 25 प्रख्यात अभ्यासकांनी त्यांच्या साहित्यावर विश्लेषक लिखाण केले आहे. सरांचे लेखन रंगभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर देखील आलेले आहे. 15व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलन, राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन अशा अनेक संमेलनामध्ये सरांनी अध्यक्षपद भूषविले आहे. सरांच्या या लेखनाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. खूप पुरस्कार आहेत, थोडं फास्ट वाचते. महाराष्ट्र शासनाचा विंता करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, कवी नारायण सुर्वे यांचा जीवनगौरव पुरस्कार, साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार, गोनी दांडेकर यांचा मृण्मयी पुरस्कार, कथादीप पुरस्कार, कवयित्री शांता शेळके पुरस्कार असे 1 नव्हे 2 नव्हे तर 38 विविध पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आले आहे. सरांचे पुन्हा एकदा निगडी केंद्रातर्फे सहर्ष स्वागत. मी आदरणीय देवळेकर सरांना अशी विनंती करते की त्यांनी सरांच्या उपस्थितीचा आनंद व्यक्त करावा. सरांचा लेखनाचा एकूण प्रवास आपल्यासमोर आज मुलाखतीमधून उलगडणार आहे. सरांची मुलाखत आपल्या शाळेच्या मराठी विषयाच्या ज्येष्ठ अध्यापिका सौ राजश्रीताई मराठे व आपल्या शाळेच्या माजी पालक, साहित्यात विशेष आवड असणाऱ्या माधवीताई पोद्दार घेणार आहेत. दोन्ही तायांना विनंती करते की त्यांनी मुलाखतीला सुरुवात करावी. नमस्कार सगळ्यांना, सरांना पण. प्रथम या बुद्धिदात्या गणरायाला वंदन. अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो-कराने. असं अक्षराचं दान जे मिळालेले आणि ज्यांनी वाचकांसाठी आपल्यासमोर विविध शब्दभांडारातून खुलं केलं, असे 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
माननीय श्रीयुत भारतजी सासणे यांच्या उपस्थितीचा सर्वप्रथम आनंद मी व्यक्त करते. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत पुन्हा एकदा करावं. आजची मुलाखत घेताना थोडा माझा स्वार्थसुद्धा आहे. खरं तर आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांशी बोलावं, भेटावं त्यांना आणि थोड्या गप्पा माराव्यात असं मनात कधीतरी होतं. पण या मुलाखतीच्या निमित्ताने ही संधी मी आज आनंदाने घेते. त्याचाही मनस्वी आनंद मला आहे. श्रोत्यांचे मनापासून स्वागत. सगळ्यांनी हा अक्षरलेखनाचा प्रवास सर जो उलगडणार आहेत आपल्यासमोर तो मनापासून ऐकूया आणि शेवटच्या एक 5-10 मिनिटामध्ये आपल्या मनामध्ये असलेले जे वेगळे काही प्रश्न असतील ते विचारण्याची संधीसुद्धा आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा आपल्या स्वतःच्या दूरध्वनी मोबाईलपेक्षा सुद्धा सरांच्या बोलण्याकडे निश्चित असायला हवं अशी विनंती पहिल्यांदाच मी सगळ्यांना करून ठेवते. तर मुलाखतीला आपण सगळ्यांनी सुरुवात करूया. चालेल. सर म्हणाले मी बंदच करतो. सर, पहिला प्रश्न मी असा विचारू इच्छिते की आपल्याला शब्दांशी मैत्री करता येते असं कोणत्या वयामध्ये समजलं, की कोणी जाणवून दिलं, की शालेय वयात असं काही बाळकडू मिळालं? म्हणजेच थोडक्यात आपल्या बालपणाविषयी जरा थोडं सांगावं आमच्या सगळ्या श्रोत्यांना अशी विनंती. नमस्कार. विशेषतः इथे सर्व छोटे बाल मित्रमैत्रिणी जास्त मला दिसत आहेत. त्यामुळे या सर्वांशी संवाद करताना मला अतिशय आनंद वाटणार आहे आणि इथे मला बोलवलं याबद्दल सर्व संबंधितांचे मी आधी इथे आभार व्यक्त करतो. मला इथे आपण संधी दिली व्यक्त होण्याची. आता प्रश्न आपला असा आहे की लेखनाची सुरुवात केव्हा झाली, अक्षरांची ओळख केव्हा झाली, केव्हापासून वाटायला लागलं की आपण लिहू शकतो, अशा प्रकारचा तो एक प्रश्न आहे. हा प्रश्न नेहमी विचारला जातो. माझ्या अनेक मुलाखतींमध्ये मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. विशेषतः यक्षनगरीच्या आठवणी नावाचा माझा एक लेख आहे जो माझ्या पुस्तकात देखील आला आणि अनुष्टुपमध्ये तो छापला होता. पुण्यातल्या एका मासिकाने छापला होता. माझं बालपण आणि त्याचा लेखनाशी असलेला संबंध याच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो. एक म्हणजे माझे वडील पोलीसमध्ये होते. त्यावेळच्या परिभाषेत सांगायचं झालं तर फौजदार, तत्कालीन फौजदार म्हणजे आताचे सब इन्स्पेक्टर, अशा स्वरूपामध्ये त्यांनी नोकरीची सुरुवात केली. त्यांच्या बदल्या होत असत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या बदल्या होत असताना धुळे या ठिकाणी त्यांची बदली झालेली होती. तेव्हापासूनच्या माझ्या आठवणी अतिशय तीव्र आहेत. तेव्हा त्या काळामध्ये म्हणजे मी 4थी आणि 5वीत असेन त्या काळामध्ये मी ते जे काही धुळे शहर आहे ते अंतःप्रकाशात पाहिलं. आता आज देखील ते फार सुंदर आहे असं नाही, त्याही वेळेला ते फार सुंदर होतं असं म्हणता येणार नाही, पण तरी देखील मला ते सुंदर वाटलं कारण मी ते माझ्या अंतःप्रकाशात पाहिलं होतं. आता जेव्हा आपण अंतःप्रकाशामध्ये एखादी गोष्ट पाहतो त्यावेळेला ती आपल्याला सुंदर दैवी वाटलीच पाहिजे, वाटत असते. तशी ती त्याही वेळेला मला वाटली होती आणि त्यामुळे त्या शहराचे जे काही संस्कार असतील ते सगळे कसे कसे माझ्यावर उमटत गेले याच्याबद्दल त्या लेखामध्ये मी सविस्तर असं मांडलेलं आहे. तो लेख आपण मिळून जरूर वाचावा अशी माझी एक अपेक्षा आहे. कारण त्यामध्ये लेखकपणाची बीजं कशी कशी रुजतात आणि लेखक होतो म्हणजे काय होतो आणि कसा होतो याची एक रूपरेषा त्यामध्ये उमटवलेली आहे. तेव्हा रंगसंवेदना असतील, संध्याकाळचा रंग किंवा ध्वनी संवेदना असतील, छायाप्रकाशाचा खेळ असेल, या सगळ्या गोष्टी त्या ज्या ज्या वेळेला मी माझ्या भोवती बघत होतो त्या सर्वांचा एक विशिष्ट असा परिणाम माझ्यावर निश्चितपणे होत होता. आता निसर्गाने
परमेश्वराने एक संवेदनक्षम असं मन मला दिलेलं असल्यामुळे या सर्व संस्कारांचा अतिशय उपयोग झाला. याचा एक संबंध वाचनाशी आहे. मी ज्या शाळेमध्ये होतो, आणि हे मला मित्रमैत्रिणींना सांगायचं आहे की ज्या शाळेमध्ये होतो, गरुड हायस्कूल म्हणून त्या शाळेचं नाव होतं, त्या शाळेमध्ये मी 3री-4थीमध्ये असताना एक पेटी ठेवलेली असायची. इथे देखील हा उपक्रम असेलच आपल्याकडे. त्या पेटीमध्ये काही पुस्तकं असायची आणि ती पेटी ती उघडी केली जायची आणि सांगितलं जायचं की याच्यातले काय जे पाहिजे ते घेऊन जा. त्यातून मला वाचायला जे पाहिजे ते मिळालेलं आहे. काय मिळालं तर पहिल्यांदा माझी अशी आठवण अतिशय तीव्र आहे की त्यावेळेला मी सिंदबादच्या 7 सफरी नावाचं पुस्तक उचललं आणि अतिशय आनंदाने घरी गेलो. मी कसा घरी गेलो हे देखील त्या लेखामध्ये मी लिहिलेलं आहे की मी उड्या मारतो आहे, ते पुस्तक मी छातीला घट्ट धरलेलं आहे आणि मला अतिशय आनंद झालेला आहे की मला काहीतरी असं वेगळं मिळालेलं आहे. आणि तिथून माझ्या वाचनाचा प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि एका अर्थानं योग्य वयामध्ये मला फॅन्टसीचा परिचय झाला, अद्भुत रसाचा परिचय झाला. हा जो अद्भुत रस आहे हा त्या वयामध्ये तुमच्या भेटीला आला पाहिजे. त्या वयामध्ये अद्भुत रस तुम्हाला सेवन करता आला पाहिजे. अद्भुत रसाचा परिचय त्या वयामध्ये तुम्हाला झाला पाहिजे. तो जर झाला नाही तर काय होईल याच्याबद्दल आपण पुढे बोलूच. काय होतं म्हणजे बालमानसशास्त्र त्याबद्दल बरंच काही सांगतं आहे. जगभरातले संशोधक त्याबद्दल बरंच काही सांगतायत. पण माझी सुरुवात अशा पद्धतीच्या पुस्तकांपासून झाली आणि तिथून मला असं वाटायला लागलं की आपण निश्चितपणे काहीतरी वाचू शकतो आणि हळूहळू काहीतरी लिहू शकतो असं वाटायला लागलं. आणि वय किती होतं? तिसरीत असताना जर मला वाटायला लागलं की मी काहीतरी लिहू शकेन, पण मी लिहिलं नव्हतं अर्थात, पण लिहू शकेन असं वाटायला लागलं. वाचू शकेन असं तर वाटत होतंच. त्यामुळे मी अनेक पुस्तकं वाचत असे त्याही वेळेला आणि तो वाचनाचा अतिशय व्यवस्थित असा प्रवास सुरू झालेला आहे. वाचनाच्या संस्कृतीबद्दल मला मुद्दाम सांगायला पाहिजे की साधारणपणे 3 टप्पे त्याचे पडतात. एक टप्पा असा असतो की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 12 ते 14 वर्षाच्या पर्यंत किंवा 8 वर्षाच्या पर्यंत एक विशिष्ट प्रकारचा साहित्याचा रस तुमच्यापर्यंत उपलब्ध झाला पाहिजे. तिथून एक विशिष्ट पुढचा टप्पा सुरू होतो, तो 14 वर्षापर्यंतचा असतो. त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची पुस्तकं तुमच्यासमोर आली पाहिजेत. 14 वर्षापासून पुढे तारुण्यापर्यंतचा एक काळ आणि नंतर पक्वतेचा काळ. तेव्हा पक्वतेच्या काळामध्ये तुम्ही महाभारत वाचू शकता, रामायण वाचू शकता, वेद वाचू शकता, वाचलेच पाहिजेत हे सगळं पक्वतेच्या काळामध्ये. पण त्याची सुरुवात तुमच्या या टप्प्यामध्ये झाली पाहिजे आधीपासून. हा महत्त्वाचा भाग आहे. हे वाचनाच्या टप्प्यामध्ये असलेले महत्त्वाचे वाचनाच्या एकूण प्रवासामधले महत्त्वाचे टप्पे आहेत. छान. यावर्षी आपण विद्यालयाचं वाचन वर्ष संपन्न करतोय, साजरं करतोय आणि त्यामध्ये नेमकं काय वाचलं पाहिजे, कोणी काय वाचलं पाहिजे, लहान मुलांनी काय वाचलं पाहिजे, आपल्यासारख्या प्रौढांनी काय वाचलं पाहिजे याचं उत्तर सरांनी पहिल्याच या उत्तरामध्ये, प्रश्नांच्या उत्तरामध्ये दिलेलं आहे. मला पुढचा प्रश्न सर असा विचारावासा वाटतो की आपण खरं तर विज्ञान तंत्रज्ञानाचे विद्यार्थी आणि शिवाय आपली सेवा सगळी प्रशासकीय क्षेत्रामध्ये झालेली आहे. पण साहित्याची अभिव्यक्ती करावी असं कधी वाटलं आणि विविध साहित्य प्रकारांमधून हे कसं घडलं? म्हणजेच हा प्रश्न आहे की पुस्तक लेखनाकडे आपण कोणत्या वयामध्ये वळलात, काय कारण घडलं? साधारणपणे जेव्हा मी शाळेला म्हणजे तिथून नंतर माझ्या वडिलांची बदली झाली अहमदनगरला. अहमदनगरसारख्या ठिकाणी असलेली जी शाळा होती त्या शाळेमध्ये मी 5वी-6वीमध्ये प्रवेश घेतला आणि तेव्हापासून त्या ठिकाणी एक वार्षिक काढलं जायचं जे कोणत्याही शाळेमध्ये असतं आणि त्या वार्षिकामधून मी लिहायला सुरुवात केली. म्हणजे माझ्या लेखनाची सुरुवात त्या वयात झालेली तिथे. मी लिहायला लागलो तिथे आणि मला असं लक्षात आलं आणि इतरांनी देखील सांगितलं की हे विशेष काहीतरी तू लिहितो आहेस, त्यामुळे कदाचित तू लिहू शकशील. आणि म्हणून माझं जे पहिली कथा असेल ती त्या वार्षिकामध्ये प्रकाशित झाली आणि माझं जे पहिलं लेखन आहे हे साप्ताहिकामध्ये प्रकाशित झालं, सकाळ इत्यादी इत्यादी.
त्यावेळेला मी नगरमध्ये होतो, अहमदनगरला. माझं कॉलेजपर्यंतचं शिक्षण अहमदनगरला झालेलं आहे. पण सुरुवात तिथून झाली आणि असं वाटायला लागले की आपण काहीतरी लिहू शकतो. जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेचा काळ हा मला विशेष सांगितला पाहिजे. तो असा होता की सबंध महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या त्यावेळेला मासिकं निघत असत. आता मासिकं बंद पडलीत, आता वार्षिक असतात किंवा त्रैमासिकं असतात, परंतु मासिकं बंद पडलेली आहेत. तर या मासिकांचा जेव्हा एक मोठा असा वातावरण होतं, अतिशय पोषक असं वातावरण होतं, ज्यामुळे समाज हा वाचायला लागलेला होता, वाचनप्रेमी झाला होता. प्रत्येकाच्या घरामध्ये कुठलं ना कुठलं तरी मासिक येत असे, मग ते किर्लोस्कर असो असं आणखीन काय असो. या सगळ्या आणि त्यावेळच्या आठवणी जुन्या मंडळींना आठवणी असतील त्याच्या, की त्या काळामध्ये अगदी चांदोबापासून तर वेगवेगळ्या प्रकारची मासिकं ही घरात आपले येत असत, आपोआपच येत असत. मुद्दाम कुठे जाण्याची गरज नव्हती. त्यामुळे त्याचं वाचनाचे संस्कार हे घरातूनच होत असत. तर याची सुरुवात होत असताना मला आठवण अशी द्यायची आहे की त्या काळामध्ये कथा लेखन स्पर्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या जात असत आणि त्या स्पर्धांसाठी मी कथा पाठवत असे. तेव्हा कॉलेजमध्ये असताना मी कथालेखन करायला लागलो आणि कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या स्पर्धांसाठी मी लिहायला लागलो. माझं जे पहिलं पुस्तक आहे ते 80मध्ये प्रकाशित झालेलं आहे. 70पासून तर 80पर्यंतच्या दशकामध्ये ज्या कथा मी लिहिल्या त्यांचं ते संकलन आहे. आणि हे या कथा कोणत्या होत्या तर ज्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी कथा पाठवल्या त्या स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त कथा यांचा 11 कथांचा हा संग्रह आहे. म्हणजे जिथे मी कथा पाठवेन तिथे मला पारितोषिक मिळणार किंवा बक्षीस मिळणार, अशा प्रकारचा एक शृंखला सुरू झाली. आणि त्यामुळे असं वाटायला लागलं की अरे आपण पाठवतो आहे आणि आपल्याला पहिलं बक्षीस मिळतं आहे. त्या सगळ्या प्रथम पारितोषिक प्राप्त कथांचा पहिला संग्रह जॉन आणि अंजिरी पक्षी या नावाने प्रकाशित झाला आणि त्याला तो प्रकाशित झाला आणि लगेच त्याला राज्य पुरस्कार मिळाला आणि तिथून मी काही मागे वळून पाहिलं नाही. म्हणजे सुरुवात अतिशय वेगाने झाली आणि ज्याला आपण डोळस म्हणतो अशा पद्धतीची ती सुरुवात झालेली असावी. त्यामुळे फार काही चाचपडावं लागलं नाही. पण वाचन मात्र अखंड आणि व्यापक असं माझं होत राहिलं आणि त्याला कोणत्याही प्रकारची अशी दिशा नव्हती की असं एक वेचक अशा प्रकारचं पुस्तक आपण केली पाहिजे किंवा अशा प्रकारची एक स्कूल आपण डेव्हलप केलं पाहिजे असं न होता सर्व प्रकारचं वाचन मी करत आलो त्याही वयामध्ये. आणि त्यामुळे माझे संस्कार, माझ्यावर बहुश्रुतता, हे सर्व काही परीघ जो आहे तो वाढत गेलेला आहे. त्यामुळे याची सुरुवात नक्कीच मला लिहावंसं वाटलं याकडे झालेली असणार आहे. नमस्कार सर. आत्ता तुम्ही सांगितलं वाचनाचं महत्त्व आणि याविषयी बोलतो आहे आपण. तर तुमच्या लिखाणामध्ये अतर्क्य कथा, गूढकथा आणि रहस्यकथांचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. आपल्याकडे एक असा सूर नेहमी आळवला जातो, चांगलं काहीतरी वाच. मग आता या चांगल्याच्या डेफिनेशन्स प्रत्येकाच्या पालकांच्या अध्यापकांच्या वेगळ्या वेगळ्या असतात. तर मग मला सर असं विचारायचं आहे की हे वाचणं म्हणजे मुलांनी हे तर वाचलं पाहिजे, त्यातून त्यांचा कल्पना विस्तार होणार आहे, नवीन नवीन कल्पना सुचत आहेत आणि इथूनच सुरुवात होणार आहे आणि यातून चांगल्या वाईटाची त्यांची एक बैठक पक्की होणार आहे. तर तुमचं याच्याविषयी काय मत आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. 2 टप्प्यामध्ये मी त्याचं उत्तर देतो तुम्हाला. थोडंसं पण दुरुस्ती मला करावी लागेल की माझं जे लेखन आहे ते गूढ मी लिहित नाही, रहस्य मी लिहित नाही, कारण मी काही रत्नाकर मतकरी नाही किंवा अशा प्रकारचे लेखन करणारी जी मंडळी आहेत त्यांचा एक वेगळा असा गट आहे. त्यामध्ये ते गूढकथा लिहितात, भयकथा लिहितात, रहस्यकथा लिहितात आणि हा जो काही गट आहे हा फार काही आपल्या समाजामध्ये आणि वाचनामध्ये असलेल्या याच्यामध्ये फार आदराने त्या गटाकडे पाहिलं जात नाही. कारण शिष्टसंमत अशा प्रकारचं हे लेखन नाही असं आपला एक समज होता फार आधीपासून. तसा जर तो नसता तर बाबूराव अर्नाळकरांना आपण श्रेष्ठ साहित्यिक मानलं असतं, पण तसं आपण मानलेलं नाही आणि आपण त्यांना एक निषिद्ध असं एक सीमारेषा आखून त्याच्या पलीकडे त्यांना ढकललेलं आहे.
परंतु त्याचबरोबरीने त्यांच्या 1000 पुस्तकं त्यांची झाली. अनेक रहस्यकथा त्याच वेळेला मराठीमध्ये यायला लागल्या होत्या. हा एक वेगळा विषय आहे. मी काय लिहितो तर मी सामाजिक लिहितो, माणसाबद्दल लिहितो, सुखदुःखाबद्दल लिहितो, माझ्या आणि तुमच्याबद्दल लिहितो. त्यामध्ये गूढता नसते असं माझं म्हणणं नाही आहे. पण जर जगण्यामध्ये गूढता असेल, अतर्क्यता असेल, त्यामध्ये तर्कसंगती लागत नसेल आपल्या अनुभवाला, तर अशा प्रकारचे अनुभव हे कथांमध्ये यावेत अशा मतांचा मी आहे. त्यामुळे त्या दृष्टीने जर तुम्ही बघाल तर माझ्या कथा कदाचित तुम्हाला गूढ वाटू शकतील. परंतु दुसरा जो प्रश्न आहे तुमचा की मुलांनी काय वाचलं पाहिजे, हे वाचू नका असं सांगण्याचा एक काळ होता, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे जर मी बाबूराव अर्नाळकर वाचत असेन लहानपणी तर माझे वडील शोधून काढून ते पुस्तक फेकून देत असत. ते म्हणत हे काय असं वाचायचं नाही, चटोर काहीतरी आहे. सुदैवाने त्या साहित्यामध्ये अश्लील काही नव्हतं, हिंसाचार काही नव्हता. असं जरी असलं तरी सर्वसंमत अशा प्रकारचं ती संस्कृती नव्हती वाचनाची. आता काय वाचलं पाहिजे मुलांनी याबद्दल बोलताना मला थोडंसं एक बालमानसशास्त्राकडे तुम्हाला न्यायचं आहे की साधारणपणे 12-14 वर्षाच्या पासून पुढे कोणते रस निर्माण व्हायला लागतात मेंदूमध्ये, कोणत्या प्रकारची आवड निर्माण व्हायला लागते मेंदूमध्ये, याच्या प्रकारचा अभ्यास जगभरात झालेला आहे. त्याच्याबद्दलची जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्यामुळे ज्याला इंग्रजीमध्ये सस्पेन्स म्हणतात, रोमहर्षकथा, गूढ रहस्य, अतर्क्यता, रोमांच या इत्यादी सर्व बाबी या हळूहळू या वयामध्ये 12 पासून पुढे 16 पर्यंत साधारणपणे जागृत व्हायला लागतात मनामध्ये. 16-18 पासून पुढे मग अन्य रसांकडे व्यक्ती आपोआपच निसर्गतः आकर्षित व्हायला लागते. शृंगार रस असेल, अन्य रस असतील. परंतु हा मधला जो काळ आहे त्या काळामध्ये वीररसाकडे मुलं जास्त खेचली जातात आणि म्हणून त्या काळात आपल्याला अशा प्रकारचं साहित्य हे मुलांना आपण दिलं पाहिजे जे त्यांना पोषक आहे. म्हणजे फॅन्टसीला आपण का कोणास ठाऊक पण बाजूला टाकलेलं आहे. फॅन्टसी नको. फॅन्टसी का नको? कारण चांदोबामध्ये पूर्वी अशा गोष्टी असायच्या आणि आता कुठे असं वातावरण राहिलं आहे का? आपण तर चंद्रावर गेलो, मंगळावर गेलो. त्यामुळे एक होता राजा आणि मग तो जादूगार आणि उडते गालीचे आणि ते चिटकिणी आणि राक्षस इत्यादी इत्यादी या गोष्टींची आता आपल्याला काही गरज नाही. अशा प्रकारचा एक समज, तो अपसमज आहे आपल्या समाजामध्ये काही व्यक्तींनी निर्माण केला आणि त्यांनी फॅन्टसीला म्हणजे अद्भुत रसाला, रोमहर्षकतेला बाजूला टाकलेलं आहे. त्याऐवजी मुलांच्या साहित्यासाठी म्हणून काय आणलं तर माहितीपर लेखन आणलं, इन्फॉर्मेटिव्ह. जगभरामध्ये जे जे काही सांगितलं गेलेलं आहे ती माहिती आणली. अवकाश विज्ञान आणलं, संगणकशास्त्र आणलं, गणित आणलं, कोडी आणली. हळूहळू आपण बालमानसशास्त्राचा विचार न करता बालसाहित्याला शुष्क बनवायला सुरुवात केलेली आहे. त्या ठिकाणी जो काही एक ओल होती, एक प्रकारे त्यामध्ये रोमहर्षकता होती, रोमांच होता, सस्पेन्स होतं, इंग्रजीत बोलायचं झालं तर थ्रिल होतं. या सगळ्या बाबींना आपण वजा करून टाकलं साहित्यामध्ये, बालसाहित्यातून. त्यामुळे हे वाचलं पाहिजे का हा जो तुमचा प्रश्न आहे की रहस्यकथा वाचायला नका देऊ, रहस्यकथा वाचायला. कारण त्यामध्ये मुलांच्यासाठी म्हणून रहस्यकथा कोणत्या, पडवण्यासाठी कोणत्या, अशा प्रकारची काही सीमारेषा अजून आपण घालून दिलेली नाही आहे. मुलांच्यासाठी म्हणून रहस्यकथा परदेशामध्ये भरपूर लिहिले जातात. त्याच्यासाठी कॅरेक्टर्स, वेगवेगळी पात्र निर्माण केली जातात. आणि मग तो टिनटिन वाचलं आहे का? टिनटिन कोणी? मुलांना माहिती आहे, इंग्रजी पात्र असल्यामुळे कदाचित माहीत नसेल.
पण त्याची जे काही कॉमिक्स असतात ते प्रचंड प्रमाणामध्ये विकली गेलेली आहेत, विकली जातात आणि अनेक भाषांमध्ये आणि कित्येक वर्षांपासून ही एक परंपरा आहे. किंवा मग फेमस 5, फेमस 7 वगैरे वगैरे प्रकार आहे. वाचलं आहे कोणीतरी? हो म्हणतं आहे तिकडे. वाचलं आहे. आता हे इंग्रजी असल्यामुळे त्याचे मराठीमध्ये आपल्याला अनुवाद कदाचित येईल, कदाचित आला नसेल. परंतु परदेशामध्ये रहस्यकथा समोर ठेवून मुलांच्यासाठी रोमहर्षक प्रकारचं जे काही कथानक आहे ते निर्माण करून लिहिलं गेलं, तसं मराठीमध्ये सहसा लिहिलं गेलेलं नाही आहे. त्याचं बहुधा एक कारण हे असावं की आपण मुलांना यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो की वाचायला दिलं पाहिजे का? तर ते वाचायला जरूर दिलं पाहिजे, पण प्रौढांच्या रहस्यकथांपासून अर्थात त्यांना दूर ठेवलं पाहिजे, कारण त्यामध्ये नकोशा त्या गोष्टी आहेत. पण मुलांच्यासाठी म्हणून अवश्य याचा विचार आपण केला पाहिजे, कारण त्यांना रोमहर्षकथा आवडते, त्यांना उत्सुकता आवडते, त्यांना एक प्रकारे वीररसात्मक वातावरण आवडतं, साहसकथा आवडते आणि धैर्य ज्याच्यामध्ये निर्माण होतं आहे, यातूनच व्यक्तिमत्वाचा विकास हळूहळू होत राहतो या प्रकारच्या लेखनातून. त्यामुळे असे जे कॅरेक्टर्स आहेत, आपल्या मराठीकडे जर वळायचं झालं तर फास्टर फेणेचं उदाहरण आपल्याला द्यावं लागेल, भागवतांचं. आता हा फास्टर फेणे इतका लोकप्रिय, इतका वाचकप्रिय, इतका मुलांच्यामध्ये प्रिय असलेलं कॅरेक्टर झालं की ते अजून देखील त्यांच्या अप्रकाशित पुस्तकांचं प्रकाशन होतं आहे आणि याही वयामध्ये फास्टर फेणे अजूनही लोक वाचतात, ते आपल्या स्वतःच्या बालपणीची आठवण करत. त्यामुळे त्यांना काय वाचायला दिलं पाहिजे या प्रश्नाचं एक उत्तर असं आहे की ज्यामध्ये त्यांना रुची निर्माण होईल, रस निर्माण होईल, उत्सुकता निर्माण होईल, अशा प्रकारचं सर्व साहित्य जरूर वाचायला दिलं पाहिजे. सर, सुरुवातीला वाचन करताना आपण ऐकतो, बघतो, वाचतो, याच्यातनं पुढे पुढे वाचन आपण आपला एक काय म्हणूयात दृष्टिकोन तयार होतो किंवा आवड निर्माण होते. तर लिखाण करताना किंवा आता वाचन करताना तुम्ही जेव्हा सुरुवात केलीत अगदी सुरुवातीच्या काळाला, तर तुम्ही कुणाकडून असं वाटतं ना की आपल्या आयुष्यात काही प्रेरणास्थानं असतात आपली, तर माझ्यावरती मी यांच्यापासून प्रेरणा घेतली आहे असं मला वाटू शकतं. तर तुम्हाला काही असं सांगावंसं वाटतं का की यांच्या शैलीचा, लिखाणाचा, विचारांचा माझ्यावर प्रभाव होता? खरं तर याला नकारात्मक उत्तर द्यावं लागेल, कारण माझ्या सुरुवातीच्या सगळ्या कथांवर कोणाचंही छाप नव्हती. त्यावेळेचं जे वातावरण जर बघितलं तर वि स खांडेकरांचा काळ होता, फडक्यांचा काळ होता, फडक्यांच्याकडे जाणारा एक वर्ग होता, खांडेकरांकडे जाणारा एक वर्ग होता. अशा प्रकारचं वातावरण त्यावेळेला निर्माण झालं होतं आणि जर परिणाम व्हायचाच झाला तर यांच्यापैकी कोणाचा तरी व्हायला पाहिजे होता. सुदैवाने तसा तो झाला नाही. आणि पुढे पुढे जेव्हा मी प्रौढांसाठी म्हणून लिहायला लागलो सुरुवातीला, आणि सुदैवाने फार लवकर मी प्रौढांसाठी लिहायला लागलो, त्यामुळे माझ्या कथांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये जी पक्वता सुरुवातीपासून आढळते त्याचा एकूण विचार करून कुठेतरी या कथा जी ए कुलकर्णींच्या जवळ जातात अशा प्रकारची आठवण लोक काढतात. पण अर्थातच त्याला मी नाकारत आलेलो आहे, कारण त्याचं कारण वेगळं आहे, वेगळी चर्चा त्याच्यावर करावी लागेल. पण जी ए कुलकर्णींना जे अभिप्रेत असलेली जी फिलॉसॉफी आहे ती वेगळी, माझी वेगळी, अशा पद्धतीनं चर्चा घडलेली आहे. पण माझ्यावर परिणाम पण प्रेरणा मी कोणापासून घेतल्या हा जर प्रश्न आपण घेतला, थोडासा तुमचा प्रश्न मोठा केला, व्यापक केला, तर पूर्वसूरींकडून तर मी सगळंच घेतलेलं आहे नक्कीच. कारण कोणाकडून आपण काय घेतो हे आपल्यालाही कळत नाही, पण कोणाकडून तरी चांगली भाषा घेतली, गोनी दांडेकरांकडून उत्तम शब्द घेतले, आणखीन कवींकडून वेगवेगळे शब्द घेतले, कितीतरी प्रख्यात कवी आपल्याकडे होऊन गेलेले आहेत, त्यांच्या कविताकडून मी एक प्रकारचं लालित्य घेतलं, नाद घेतला, रिदम म्हणतो आपण त्याला, तो रिदम घेतलेला आहे. पण आणखीन एक गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख मी करतो जाताना, तो मागे बसलेल्या मित्रमंडळींच्यासाठी नाही आहे, पुढे बसलेल्या प्रौढांसाठी आहे. आपल्याकडे एक कालखंड होता, तो कालखंड ज्याला आपण रोमांचकारी साहित्याचा कालखंड असं म्हणतो. त्या कालखंडामध्ये गोना दातार, नाथ माधव,
नाह आपटे, हन आपटे इत्यादी इत्यादी मंडळी जे काही लिहित होती, तो काळ आपल्याकडे जुना जरी झाला असला तरी आज देखील या कादंबऱ्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. या मंडळींनी समाजाला कादंबऱ्या काय असतात, काय असाव्यात याचं एक शिक्षण दिलेलं आहे. त्यामुळे त्या कादंबऱ्या तत्कालीन अतिशय लोकप्रिय झालेल्या होत्या. म्हणजे कुसुमाग्रजांनी असं लिहून ठेवलेलं आहे की मी धडधडत्या काळजाने गोना दातारांच्या कादंबऱ्या वाचत असे आणि त्यांच्या कादंबऱ्यांचा माझ्यावर विलक्षण परिणाम झालेला आहे, असं शिरवाडकरांनी लिहिलं आहे. त्यामुळे तो माझ्या सुदैवाने या कादंबऱ्या मला त्या काळात वाचता आल्या. विशेषतः नाथमाधवांचे वीरधवल. तर वीरधवल कादंबरी ही शतकामधली महत्त्वाची कादंबरी, जरी ती अनुवादित म्हणण्यापेक्षा रूपांतरित असली तरी देखील श्रेष्ठ कादंबरी आहे, असं नंतर जेव्हा 100 पुस्तकांची यादी तयार करण्यात आली त्यावेळेला या कादंबरीचा समावेश त्यात करण्यात आला. तेव्हा अशा प्रकारचे जे रायटर्स होते, लेखक होते, त्यांच्याकडून मी ज्याला इंग्रजीमध्ये मास्टर स्टोरी टेलर्स असं आपण म्हणू शकू, जे अत्यंत उत्तम पद्धतीने कथानक सांगण्याचं कौशल्य यांच्याकडे होतं, अशा प्रकारची ही सगळी मंडळी होती. गोना दातार, ज्यांना कृष्णशास्त्री देखील म्हणत असत, या मंडळींकडून मी एक प्रेरणा घेतली आणि ती प्रेरणा विस्तृत प्रकारच्या कथानक मांडणीची प्रेरणा घेतलेली आहे. त्यामुळे माझ्या कथा दीर्घ झाल्या आणि कादंबऱ्या देखील दीर्घ झालेल्या आहेत. तेव्हा ही प्रेरणा आपण मागे पूर्वसुरींकडून काही ना कोणत्याही स्वरूपात घेतच असतो, तशी मी ती घेतलेली आहे. सर, खरं तुम्ही आता उत्तर दिलं या प्रश्नात. तुमच्या अध्यक्षीय भाषणात तुम्ही उल्लेख केला होता की लघुकथा लिहायला आवडतात. आपल्याकडे दीर्घकथा, लघुकथा, कादंबरी असं विस्तृत आहे हे सगळं विश्व. तर याच्यामध्ये तुम्हाला जास्त आव्हान कशात वाटतं किंवा स्वतः जास्त लिहायला काय आवडतं की हे मला अगदी मनापासून लिहायला हा प्रकार खूप आवडतो? सुरुवात मी लघुकथेपासून केलेली आहे. मला लघुकथाकार म्हटलं जातं, नंतर मला दीर्घकथाकार म्हणायला लागले, कारण मी दीर्घकथा हा जो काही एक वेगळा प्रकार आहे, वेगळा प्रकार त्याला बरेच लोक मानत नाहीत, कारण त्याला लघुकथाच म्हणतात. मी असं लक्षात आणून देतो त्यांना की तुम्ही लघुकथा म्हणता शॉर्ट स्टोरी, आणि दीर्घकथा ही लघुकथा कशी असते ती असणार नाही. त्यामुळे दीर्घकथा ही लघुकथेपेक्षा वेगळी आहे असं मी त्यांना सांगत आलेलो आहे. परंतु आपल्याकडे जे आपण कप्पे तयार केले आपल्या अभ्यासासाठी, त्याच्यामध्ये शॉर्ट स्टोरी एक घेतलेला आहे, कादंबरी एक घेतलं आहे, ललित लेखन एक घेतलेलं आहे. तेव्हा त्यामध्ये दीर्घकथा एक वेगळा प्रकार असू शकतो हे काही आपण मान्य केलेलं नाही आहे अजून तरी. त्यामुळे काही कर्मठ मंडळी दीर्घकथेला लघुकथाच म्हणतात आणि काही मंडळी मात्र त्याला स्वतंत्रपणे दीर्घकथेला दीर्घकथा म्हणायला लागलेल्या आहेत. त्याचं कारण असं की अन्य भाषांमध्ये, हिंदीमध्ये लंबी कहाणी असं म्हटलं गेलं, तेव्हा लंबी कहाणी याच्यामध्ये एक ॲडमिशन आहे, एक मान्यता आहे की ही लंबी आहे, ही मोठी एक कथा आहे. मराठीमध्ये तसा अद्याप झालेला नाही. आता प्रश्न असा आहे की मला काय लिहायला आवडतं आणि कोणतं आव्हान जास्त वाटतं. तर हे अभ्यासकांच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे की लघुकथा हा जो काही फॉर्म आहे, रूपबंध आहे, हा अत्यंत आव्हानात्मक आहे. कारण अल्पाक्षरी, कवितेच्या नंतर अल्पाक्षरी असलेली लघुकथा असते. कमीत कमी शब्दांमध्ये आकाशासारखं मोठं व्यापक असं विश्व किंवा आशय तुम्हाला तिथे मांडायचा आहे. कथा 2-3 पानाची असू शकते, त्यामध्ये अनुभव मात्र गोळीबंद आणि आकाशासारखा असू शकतो. तर हे जे काही असणं आहे हे आपण कसं उतरायचं कागदावर, याचं मोठं आव्हान मला नेहमी वाटत आलं. त्यामुळे लघुकथा लिहिताना मला जास्त आव्हानात्मक वाटलं. दीर्घकथा मी माझ्या सोयीसाठी निवडली, कारण जे मला सांगायचं आहे ते मी सांगू शकत नाही, मांडू शकत नाही लघुकथेमध्ये, त्यामध्ये ते मावत नाही. त्यासाठी मला दीर्घकथा पाहिजे होती, म्हणून हा फॉर्म मी निवडला. त्याहीपेक्षा मग मी लघु कादंबरी लिहायला लागलो आणि नंतर काही कादंबऱ्या आलेल्या आहेत जरूर, की ज्याच्यामध्ये व्यापक सामाजिक आशय आपल्याला मांडता आला पाहिजे, जे कथेमध्ये शक्य नाही, लघुकथेत शक्य नाही, म्हणून ते कादंबरीकडे वळलो.
पण आव्हानात्मक म्हणत असाल तर लघुकथा मला जास्त आव्हानात्मक वाटलेली आहे. मी थोडी परत मागे येते. आमच्या विद्यालयामध्ये 2दा बालकुमार साहित्य संमेलनं झालेली आहेत आणि त्यावेळेला अनेक साहित्यिकांनी असं व्यासपीठावरून सांगितलं की दर्जेदार बालसाहित्य निर्माण होत नाही, लिहिणारे लेखक आता राहिले नाहीत, पण आपल्या साहित्याकडे जर नजर टाकली तर 13 साधारण कादंबरिका किंवा लघुकथा अशा प्रकारचं लेखन, म्हणजे मला नावच खूप छान वाटतं आहे त्याची. जंगलातील दूरचा प्रवास, चल रे भोपळ्या, हांडाभर मोहरा, टुणटुण बेडकाचा प्रवास. मी मुद्दाम मुलांसाठी पुस्तकांची नावं वाचून दाखवते. समशेर कुलूप घरे, चित्राच्या चोरीचं रहस्य, राम आणि श्यामच्या अद्भुत साहस कथा, चल रे आंब्या, सरसर सर्र, अशा प्रकारची नावं, म्हणजे नावांमध्येच पुस्तक वाचावं असं वाटावं अशी छान पुस्तकं किंवा बालसाहित्य सरांनी निर्माण केलेलं आहे. आणि मला याविषयी एक प्रश्न आहे की आपलं बालसाहित्य लेखन मोठ्या प्रमाणावर आहे, कार्यक्षेत्र वेगळं आहे आणि या बालविश्वाशी समरस आपण कसे होतात, कसे झालात, यासाठी काही वेगळे प्रयत्न केले का? काही मुलांची निरीक्षणं केली का? काही शाळांमध्ये गेलात का? की घरामध्ये खूप मुलं आहेत वगैरे वगैरे, असे माझ्याच मनामध्ये बरेच प्रश्न त्याविषयी आहेत. त्याविषयी जरा थोडंसं बोलावं, कारण बालसाहित्य लिहिणं ही फार अवघड गोष्ट आहे साहित्यिकांच्या दृष्टीनं. चिंतनपर, ललित वगैरे गोष्टी बरेच जण लिहितात, पण लहान मुलांचं बालविश्व भावविश्व समजून घेणं हा अवघड प्रकार आहे. तो परकाया प्रवेश आहे, तो सुद्धा लहान मुलांच्या मनामध्ये करायचा आहे. आणि मग ते कसं जमवलं आपण सगळं, हे मला जाणून घ्यायला आवडेल. चांगला प्रश्न आहे, कारण बालसाहित्यावर, समग्र बालसाहित्यावरच बोलावं लागेल. पण तितकं आपल्याला इथे खरं तर इतका वेळ देता येणार नाही. पण 2-3 मुद्दे मी जरूर आपल्याला सांगेन. एक म्हणजे काय की प्रत्येकाच्या मनामध्ये एक मूल दडलेलं असतं, एक छोटंसं मूल आहे आणि तुमच्या भोवती जे जे काही घडतं आहे भोवती, ते इतकं दारुण असतं, इतकं विदारक असतं, इतक्या क्रौर्याने भरलेलं असतं. मग राजकारण असेल, समाजकारण असेल, नातेसंबंधांमधलं एक प्रकारची विफलता असेल, दुःख असेल, या सर्व नको असलेल्या परंतु न टाळता येणाऱ्या गोष्टींपासून स्वतःतल्या छोट्या लहान मुलाला दूर ठेवण्याची एक कला ही प्रत्येकाने अवगत करायला पाहिजे, ज्यामुळे त्याच्या आत दडलेला जे बालक आहे ते सुरक्षित राहील आणि त्यातून त्या मुलाला जो काही आनंद मिळतो तो आनंद आपण घेतला पाहिजे. कारण हा पुन्हा एकदा सायकॉलॉजीचा विचार केला तर मानसशास्त्र तुम्हाला सांगतं की प्रत्येक वेळेला तुम्ही दारुण वास्तवाच्या समोर जाऊ शकत नाही. त्याऐवजी तुम्हाला कुठेतरी दिलासा पाहिजे आहे, कुठेतरी सांत्वना पाहिजे आहे, कुठेतरी तुम्हाला आश्वासन पाहिजे आहे आणि हे आश्वासन तुम्हाला बालसाहित्य देतं. कारण बालसाहित्यामधून जो काही सकारात्मक संदेश जातो तो जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून बालसाहित्य महत्त्वाचं. दुसरं असं की बालसाहित्य का लिहावंसं का वाटलं आणि त्यासाठी काय प्रयोग केले किंवा काय, ते वेगळे विशेष प्रयोग मी काही केले नाहीत, पण एक आठवण या ठिकाणी मला सांगितली पाहिजे. आता जसे आपण सर्वच जण टीका करतो तसं मी देखील एक टीकाकार होतो आणि आहे. त्यामुळे एका बालसाहित्याच्या परिसंवादामध्ये सातारमध्ये जेव्हा एकदा बालकुमार साहित्य संमेलन भरलं होतं त्यावेळेला एक मला वक्ता म्हणून बोलवलं होतं आणि मला माझी विद्वत्ता दाखवायची होती, कारण मी काय वाचलं आहे, मला जगभरामध्ये काय काय लिहिलं जातं आहे. त्यामुळे मी तिथे विद्वत्ता दाखवत असताना मराठी साहित्यकार यांच्यावर टीका केली आणि खरपूस टीका केली. माझं असं म्हणणं होतं की त्यावेळेला नुकतेच हॅरी पॉटरवाली आली होती, ती लिहायला लागलेली होती. मी असं म्हणालो की यांची प्रतिभा बघा, यांची झेप बघा, यांचं एकंदर व्यासंग बघा,
आणि मग त्या मानाने आपण काय लिहितो आहे ते आपण बघितलं पाहिजे वगैरे. तर ते एक प्रकाशक होते, त्यांना ते थोडंसं लागलं. ते म्हणाले की टीका करणं फार सोपं आहे, पण तुम्ही स्वतः लिहित का नाही? मग तुम्ही लिहिलं पाहिजे ना. तुम्ही जर लिहिलं नाही तर मग टीका कुंपणावर बसून टीका कोणालाही करता येईल, काय त्याच्यामध्ये सहज विशेष काही नाही आहे. तर मग मी म्हटलं ठीक आहे, तुमचं आव्हान मी स्वीकारतो आणि दर वर्षाला एक याप्रमाणे मी बालसाहित्य कुठलं तरी काहीतरी पुस्तक लिहीन. आणि अशा प्रकारे ही चर्चा होऊन तिथून सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपला स्वतःचा सक्रिय सहभाग असला पाहिजे, टीका करायला नको, त्याऐवजी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं स्वतःला मला वाटत राहिलं. त्यानंतर मग मी काय लिहिलं पाहिजे मुलांसाठी याचा एक विचार करायला लागलो. त्यावेळेला मगाशी मी जो विचार सांगितला तोच, की आपण फॅन्टसीपासून दूर झालेलो आहोत, परंतु अंधश्रद्धा इत्यादी आपल्याला नको आहेत. आणि मग तो राजकुमार आला आणि तो राजपुत्र आला आणि हा जादूगार आला, त्याच्याकडे जादूची तलवार होती, अशा प्रकारचं लिखाण मला करायचं नाही आहे. कारण आता तो काळ गेला. हे एका अर्थानं जरी बरोबर असलं तरी अद्भुत रसाची तहान मुलांना असतेच आणि त्या अद्भुत रसाचं सेवन आपण त्यांना केलं पाहिजे, दिलं पाहिजे त्याला. अशा प्रकारचं साहित्य मी निर्माण करायला सुरुवात केली. तर मी त्यांना असं म्हणालो की मला अद्भुत रस जरूर प्रिय आहे आणि मला तो आणायचा आहे साहित्यामध्ये, पण त्याचबरोबरीने भोवती जे चाललेलं आहे त्या वास्तवाच्या संदर्भामध्ये मला लिहायचं आहे. तेव्हा आजच्या वास्तवात हा अद्भुत रस कसा आणता येईल याच्याबद्दलचं जे आव्हान आहे ते तुम्ही स्वीकारावं, अशा प्रकारची चर्चा नंतर आमची झाली. आणि त्यातून या प्रकारचे तुम्ही जी आता पुस्तकं वाचलेली आहेत की जंगलातील दूरचा प्रवास म्हणजे काय, की एक सशांची टोळी आहे, त्यांच्यामध्ये एक इंजिनियर आहे हुशार, जो आपला नायक आहे, कथानायक, आणि तो या लांडग्यांच्या आक्रमणापासून स्वतःच्या सबंध कबिला जो आहे त्या कबिलाला कसं वाचवतो आणि ते कोणत्या पद्धतीनं वेगवेगळी प्रयत्न करतात, साहस करतात, या सगळ्यांची ही चित्रकथा आहे. त्याच्यावर कॉमिक्स पण झालं नंतर. तर ते अतिशय थ्रिलिंग आहे. त्यामध्ये रहस्य आहे, रोमांच आहे, एकजूट आहे, देशप्रेम आहे, त्यानंतर बंधुभाव आहे, त्याग आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तेव्हा मला हे संस्कारातून आणायचं होतं. आता इथे थोडासा झगडा असा आहे की संस्कार तर द्यायचेत, परंतु संस्कार मनोरंजन वगळून द्यायचे नाहीत. त्यामुळे रंजन आणि संस्कार हे एकमेकांच्या हातात हात घालून आले पाहिजेत, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. त्यामुळे शुष्क करायचं नाही, केवळ संस्कार करायचे नाहीत, त्यांना अगदी छड्या मारून काही सांगायचं नाही, तर त्यांच्यामध्ये उपजत अलवारपणे आनंदाने त्यांनी स्वीकारलं पाहिजे. पण त्याचबरोबर ज्या चांगुलपणाच्या गोष्टी आहेत त्या देखील सहजपणे आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. यातून मी प्रयत्नपूर्वक ह्या बालसाहित्याकडे वळलेलो आहे. त्यामुळे मी नेहमी असं सांगत आलो की मी फार गांभीर्याने बालसाहित्याकडे बघतो, गांभीर्याने विचार करतो आणि गांभीर्याने लिहितो, परंतु ते गंभीर नसतं, असं मी सांगत आलो आहे. सर, कुठल्याही कथेचं नाटकाचं रूपांतर आणि अनुवाद करताना म्हणजे ते खरंच अवघड काम आहे आणि तुमचा उर्दूचा अभ्यास पण खूप आहे हे वाचलं. तर त्यातलं एखादं संहिता आहे ती आपल्या मातृभाषेत आणायची आहे, तर त्यातलं आव्हान कितपत मोठं असतं? कारण मूळ साहित्य ज्या भाषेत आहे तिथली संस्कृती वेगळी, भाषा वेगळी, तिथलं वातावरण वेगळं, आणि हे आता मला माझ्या मातीत इथल्या मुलांशी ते जुळलं पाहिजे, लोकांना ते आवडलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करताना किती आव्हानं असतात सर लेखकांसमोर अनुवाद आणि रूपांतर करताना? तर या प्रश्नाची उत्तरं हे लहान छोट्या मित्रमैत्रिणींना कितपत आवडतील आणि समजतील मला माहीत नाही, परंतु हा एक चांगला प्रश्न आहे ज्याचं मी आपल्याला जरूर सांगू इच्छितो. आपण लक्षपूर्वक ऐकावं. अनुवाद ही अशी गोष्ट आहे की जो मूळ लेखक आहे त्याने आपल्या स्वतःच्या चिंतनातून आणि आपल्या आकलनातून आणि व्यासंगातून जे काही सांगायचं आहे ते सांगितलेलं आहे.
आता मॅडमचा प्रश्न असा आहे की भाषा वेगळी, संस्कृती वेगळी, हे जरी असलं तरी माणूस एकच आहे आणि कुठेतरी मानवता देखील एकच आहे. तेव्हा त्यांच्या त्या साहित्यातून आपल्या मातीमध्ये जर आपल्याला काही आणायचं झालं तर काय करता येईल आणि का करायचं, तर का करायचं याचं उत्तर आधी देऊन टाकूयात. दरवाजे खोल दो नावाचं एक नाटक आहे उर्दू, जे कृष्णचंदर यांनी लिहिलेलं आहे. मी जेव्हा उर्दू शिकायला आणि अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या शिक्षकांनी ते मला दिलं होतं की तुला जमेल तेव्हा वाच, आणि नंतर मी ते खूप उशिराने वाचलं. तेव्हा मला असं लक्षात आलं की हे त्यावेळेला 1960मध्ये जेव्हा कौमी एकता अशा प्रकारची जे वातावरण त्यावेळेला आपल्याला आठवत असेल सुरू झालेलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याची भूमिका मांडलेली होती आणि नंतर सर्व ठिकाणी आपण कौमी एकता दिवस वगैरे वगैरे पुढे करत राहिलो. त्या काळामध्ये त्यांच्या आव्हानानुसार कृष्णचंदर यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. ते नाटक अशा प्रकारचं लिहिलेलं होतं, का लिहिलेलं होतं तर त्यांना या विविध वैविध्य असलेल्या समाजामध्ये एकता शोधायची होती आणि कोणताही माणूस हा कुठला जरी असला, कोणत्याही जाती धर्माचा असला तरी तो माणूस आहे, एक आहे, हा संदेश त्याच्यातून त्यांना द्यायचा होता. कारण ती कौमी एकतेचा तो इश्यू होता आणि त्यासाठी म्हणून ते नाटक माझ्या वाचनात आलं तेव्हा असं लक्षात आलं की अरे हे तर आज लागू आहे आपल्याला, आणि म्हणून त्याचा मी मराठी अनुवाद केला. सुदैवाने त्यामध्ये असलेली सगळी पात्र ही आपलीच होती, त्यामध्ये काहीतरी कुठून तरी पर्शियनवाले इकडून आले असं नाही आहे. त्यामुळे सोपं गेलं मला ते. भाषा सोपी होती, उर्दू जरी असली तरी ती एका अर्थानं हिंदीच म्हणावी अशा प्रकारची भाषा होती. त्यामुळे मराठीत त्याचा मी अनुवाद केला, साधनेनं तो प्रकाशित केला. त्याचं पुस्तक आज उपलब्ध आहे आणि ते अनेक ठिकाणी वाचलं जातं आहे. पण अनुवादाचा जो काही एक आव्हान आहे ते आव्हान असं असतं की ती जी भाषा आहे ती भाषा सोपी करून आपल्याकडे आणायची आहे, परंतु त्यामध्ये फार काही स्वातंत्र्य घेता उपयोगाचं नसतं. मूळ लेखकाला जे अभिप्रेत आहे तेच आपल्याला आपल्या भाषेमध्ये आणायचं आहे. त्याच्यावरही अन्याय करायचा नाही, त्याच्या कलाकृतीवर अन्याय करायचा नाही. आणि ती मराठीमध्ये आणत असताना जे जे काही तुम्हाला शाब्दिक विभ्रम करावे लागतात ते अधिक काही न करता साधारणपणे ज्याला आपण प्रामाणिक म्हणतो असं राहूनच तो अनुवाद उतरवला पाहिजे. त्यामुळे माझे जितके म्हणून अनुवाद झालेले आहेत, मग दंतकथा असेल, दरवाजे खोल दो असेल किंवा कितीतरी उर्दू कथांचा मी मराठीमध्ये अनुवाद केला ज्याचं पुस्तक आता येतं आहे, त्या सगळ्या कथांच्या बाबतीमध्ये हाच अनुभव आलेला आहे की जे वैश्विक आहे, जे या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे, जे मानवतेच्या जवळ आहे, तुमच्या माझ्यामध्ये आहे, अनुभवात आहे, ते सगळं काही याच्यामध्ये जर येत असेल तर त्याचा जरूर अनुवाद केला पाहिजे अशी एक भूमिका घेऊन मी अनुवादक म्हणून उतरलेलो आहे. सरांकडून आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं खूप सविस्तर मिळतात. या साहित्य प्रकाराविषयीच मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. बरेच साहित्य प्रकार आपण हाताळलेत आणि चोखंदळ वाचक आपली ओळख कथाकार भारत सासणे अशीच ठेवतात. जॉन आणि अंजिरी पक्षी हा पहिला कथासंग्रह असेल किंवा दाट काळा पाऊस ही दीर्घ कथा असेल, वाचकांच्या मनावर या कथा वेगळाच बाज उमटवून जातात. आणि मग माझ्या मनात याविषयी असा प्रश्न निर्माण होतो की या कथांमधून लघुकथा, दीर्घकथा असतील किंवा कादंबऱ्या असतील, यामधली माणसं तुम्हाला कुठं भेटतात, घटना कशा लक्षात ठेवता, त्याचा मेळ कुठे घालता तुम्ही, स्थळं कशी जोडता त्याला, आणि याची बीजं ही आपल्या मनामध्ये रुजलेली कधी असतात, त्याचं कथारूप व्हायला मध्ये किती काळ जातो, असं जरा आमच्या मुलांसाठी थोडं सांगावं. खरं तर चांगला आहे प्रश्न हा. सविस्तरसुद्धा बोलता येईल, संक्षेपाने पण बोलता येईल, परंतु आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी आपल्याला असं सांगू इच्छितो की साधारणपणे कोणतीही कथाकल्पना तुमच्या मनामध्ये येते ती कशी येते, सर्वांनी याची उत्तरं दिलेली आहेत. संत कवींनी साक्ष दिलेली आहे याची, अनेक मोठ्या मोठ्या लेखकांनी लिहिलेलं आहे की माझ्या मनामध्ये कल्पना येते कशी.
मग जसं आता मोत्यांची माळ असावी आणि एक एक मोती पुढे पुढे सरकत असावा, तशी माझी कविता सरकत आहे पुढे, असं जेव्हा रामदास स्वामी म्हणतात, किंवा नदी कशी जशी वाहते त्याप्रमाणे चली कविता सरितासी, असं जेव्हा तुलसीदास सांगतात, किंवा आपल्या अनेक मंडळींनी स्वतःच्या आपले अनुभव लिहून ठेवलेले आहेत, बाबा बोरकरांनी लिहिलेलं आहे, तेव्हा या सर्वांच्या साक्षीमधून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते, ती अशी की काहीतरी अशी गोष्ट अपरिहार्य होते की जेणेकरून तुम्हाला लिहावंसं वाटतं. काहीतरी एक अस्वस्थता आहे, कोणती तरी एक अशी गोष्ट आहे की जी मला मांडायचीच आहे आणि ती मांडल्याशिवाय मला चैन पडणार नाही, मला कदाचित झोप येणार नाही, मला ती तुम्हाला सांगायचीच आहे. त्यावेळेला तो लेखक लिहितो. तेव्हा ही लेखनातली अपरिहार्यता आहे. तत्पूर्वी एक अस्वस्थता असते, ती अस्वस्थता देखील लेखकाला लिहितं करते. त्याच्या निर्मिती क्षमतेचं गूढ साधारणपणे त्या अस्वस्थतेमध्येच आहे. तेव्हा लेखक हा या पद्धतीनं सतत लिहित राहतो. किती काळ जातो? कदाचित वर्ष, कदाचित 2 वर्ष, कदाचित एखाद्या दिवसामध्ये कविता देखील होते आणि लिहून देखील होऊ शकते. या बाबतीमधलं एक उदाहरण आपल्याला आपल्या वाचक मित्रांना सांगतो. ते असं की एका मोठ्या कवीकडे दुसरा एक कवी गेला परदेशी, आणि तो असं म्हणाला की मला कविता काही सुचत नाही आहे आणि काहीच सुचत नाही आहे, माझ्या मेंदूमध्ये सगळं काही थंड झालेलं आहे, पण मला लिहायचं आहे आणि अस्वस्थता तर आहे, मी काय करू? तेव्हा त्यांनी सांगितलं की तू प्राणी संग्रहालयामध्ये जा, त्या ठिकाणी जो चित्ता असतो त्या चित्त्याच्या पिंजऱ्यासमोर जाऊन बैस आणि तो चित्ता काय करतो ते फक्त पाहत राहा. आणि मग त्याने जाऊन ते चित्त्याला पाहिलं, तेव्हा तो चित्ता या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत, त्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत सतत 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 चक्रा मारताना त्याला दिसला. तो कुठेही थांबत नव्हता, कुठेही विश्रांती घेत नव्हता. त्याच्या मनामध्ये जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता तो व्यक्त करत होता. कदाचित त्याला तिथे राहायचं नसेल, कदाचित तो दुःखी असेल, कारण कुठलंही असेल, परंतु तो चित्ता सारखा 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 फिरत होता. आणि हा कवी पाहतोय. त्यानंतर ती जगप्रसिद्ध चित्ता नावाची कविता निर्माण झाली आणि ती प्रकाशित झालेली आहे. तेव्हा निर्मितीचा क्षण कोणता, तर तो याबाबत कोणतंही सूत्र नाही आहे. केव्हाही निर्मिती होऊ शकते. अगदी छोट्या काय बसने जात असताना जे तिकीट आहे ते तिकीट दिलं होतं, बसायला जागा नाही, उभ्या उभ्या त्याच्यावर कवितेची ओळ लिहिली, असं देखील सांगणारे कवी आपल्याकडे आहेत. आणि भरपूर वेळ घेऊन कविता लिहिली असं सांगणारे आहेत. कवितेसाठी वेळ बराच लागतो असं सांगणारे देखील आहेत. तेव्हा उत्तरं आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची येत राहतात, परंतु निर्माण कोणत्याही क्षणी तुमच्या मनामध्ये निर्मितीचा जो क्षण आहे तो तुम्हाला पकडता आला पाहिजे. आता मॅडमचा प्रश्न असा होता की मग हे कॅरेक्टर्स हे सगळे तुम्ही बघता कुठे आणि येतात कुठून तुमच्या मनामध्ये? तर एक तर काय की आपलं जे भोवताल आहे त्या भोवतालामध्ये माणूस जगतो, त्याची सुखदुःख आहेत. मी जेव्हा सर्व्हिसमध्ये होतो त्यावेळेला मी नेहमी असं म्हणायचो की एक अर्ज तुम्ही जर माझ्याकडे घेऊन आलात काहीतरी दुःखाचा, की असं मला माझा प्रॉब्लेम आहे आणि याच्यातून मला निराकरण्याचं व्हावं, तर हा जो काही अर्ज आहे हा अर्ज एक लघुकथा असते. आणि या अर्जाची जेव्हा संचिका बनते, फाईल बनते, तेव्हा त्याची कादंबरी होते. आणि त्यामागे जे काही दुःख आहे त्या सर्वसामान्य माणसाचं ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तेव्हा मी म्हणायचो की विवेक आणि शिस्त या 2 गोष्टी आहेत, की साहित्यातला विवेक मी प्रशासनामध्ये आणतो आणि प्रशासनातली शिस्त ही मी तिकडे लेखनात आणतो. त्यामुळे मी तोल सांभाळून लिहू शकलेलो आहे. पण आपल्या भोवती जो माणूस आहे तो वाचायला जर आपण शिकलो, पाहायला शिकलो, समजून घ्यायला शिकलो, तर मला वाटतं आपल्याला मुद्दामून माणसं बघायला कुठे जायला नको. आपल्याकडे माणसं आपोआपच येतात, त्यांच्या सुखदुःखांचा विषय ते सांगतात, मांडतात. आपल्याला ते कळलं पाहिजे, आपण त्यांच्याशी नीट बोललं पाहिजे. मी या उत्तरावरचा प्रतिसाद देते, नंतर ताई प्रश्न विचारतील. खरं तर हा माझा प्रश्न होता, पण सरांनी या उत्तरामध्येच ते उत्तर देऊन टाकलं, म्हणून मी फक्त हा प्रतिसाद म्हणून देते.
भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये सर बरेच वर्ष होते आणि साहित्य लेखनामध्ये संवेदनशीलता दोन्ही ठिकाणी हवीच असते. किंबहुना माणूस म्हटला की ती संवेदनशीलता प्रत्येकाच्या ठिकाणी हवी आहे. पण आपल्या कार्यक्षेत्रामधील संवेदनशीलतेचं प्रकटीकरण वेगळं आणि लेखनात पडलेलं संवेदनशीलतेचं प्रकटीकरण वेगळं. याचा मेळ सरांनी कसा घातला त्याचं उत्तर आत्ता सरांनी दिलं. हाच माझा प्रश्न होता, म्हणून मी हा प्रतिसाद म्हणून फक्त सरांपर्यंत पोहोचवते. पुढचा प्रश्न. सर, आता सर्वांच्याच मनात असेल हा प्रश्न, समाज माध्यमं सध्याची. समाज माध्यमं तुम्ही जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा हा मुद्दा नव्हताच. मी लिहिलं, मी ते प्रकाशित केलं, ते वाचकांपर्यंत पोहोचलं. पण आता समाज माध्यमावर लिहिणारेही बरेच लेखक आहेत रोजच्या दैनंदिन जीवनात. समाज माध्यमाचा उपयोग मला माझं पुस्तक लोकांपर्यंत पोहोचवायला खूप छान उपयोग होतो आहे त्याचा. मला ते प्रसिद्ध होतं आहे. आता मी याचं पूर्णपणे स्वीकारणी आहे असं दोन्ही करत नाही आहे. म्हणजे काय, ग्लास अर्धा भरलेला आहे आपण असं म्हणतो त्या दृष्टीने. पण आता या समाज माध्यमाचा वाढत्या आपण जो वापर करतो आहे त्याचा वाचकांच्या संख्येवर होणारा परिणाम याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे पूर्वीचं आणि आत्ताच? मगाशी अर्थ शीर्ष आपण जेव्हा ऐकत होतो त्याच्यामध्ये एक ओळ येते की शिष्यांचं संरक्षण कर. गणपतीला आवाहन केलेलं आहे की गुरुचं संरक्षण तर तू करायलाच पाहिजे, कारण ही उपासना, कंसात म्हटलं आहे तिथे उपासना, ज्ञान म्हणूयात आपण. तर हे ज्ञान जो गुरु इतरांना देतो त्या गुरुचं संरक्षण कर अशी विनंती आपण गणपतीला केली आहे. पण एक महत्त्वाची ओळ पुढे येते ज्याच्याकडे आपलं लक्ष गेलं नाही, ते म्हणजे शिष्यांचं संरक्षण कर. तेव्हा या शिष्यांचं संरक्षण कसं करायचं, म्हणजे या मुलांचं, या सगळ्यांचं, तर या संदर्भात हा प्रश्न येतो की आता जे काही कॉम्प्युटर्सचं युग येऊन बरीच वर्ष झाली. आता आपल्या हातामध्ये मोबाईल आहे आणि मोबाईलचा वाटेल तसा वापर आपण सध्या करतो आहोत. त्याचा वाचनावर परिणाम होतो आहे का? तर होतो आहे. पुस्तकाची जागा मोबाईल घेऊ शकत नाही हे नक्की आहे. कारण पुस्तकं ही हे ग्रंथ हे गुरु आहेत, मित्र आहेत वगैरे असं आपण म्हणतो, पण ते केवळ म्हणण्यासाठी नाही आहे, ते सत्य आहे. पुस्तकांवर प्रेम केलं पाहिजे आणि पुस्तकांच्या शिवाय तरुणोपाय नाही, हे खरं आहे. दुसरं असं की हे जे काही याच्यावर दिसतं या स्क्रीनवर आणि ते आपण वाचतो आणि त्याप्रमाणे लिहितो, तर असे ब्लॉग रायटर्स आहेत की जे स्वतःला लेखक म्हणतात आणि इतर देखील त्यांना लेखक म्हणतायत, पण ते लेखन नसतं खरं तर. तो एक त्या वेळेला वाटलेली एक अनुभूती असते, त्या वेळेला एक दिलेली प्रतिक्रिया असते आणि त्यातून चांगलं ब्लॉग रायटिंगसुद्धा होऊ शकतं, नाही असं नाही. त्याची पुस्तकं देखील झालीत, आता काही लोक करायला लागलीत तशी, की साधारणपणे 100 ते 1500 शब्दांपर्यंतचा एखादा लेख झाला असेल तर तो एक लेख म्हणून छापायचा. असे एक 8-10 लेख झाले तर ते एक एकत्र छापायचं आणि छोटं पुस्तक होतच होतं. पण मग त्याला काय भवितव्य आहे असं मला स्वतःला वाटत नाही, कारण ते फार लांब जाऊन तुम्हाला पुस्तकं त्याच्यावर आहेत, किंडल वगैरे वगैरे वगैरे, याच्यातून तुम्ही वाचू शकता, घेऊ शकता, पाहू शकता. इथून पुढे त्याला पर्याय देखील नाही आहे. सहज त्याच्यात उपलब्ध होतं आहे, पाहिजे ते पुस्तक तुम्हाला बघायला मिळते, वाचायला मिळते. हे जरी खरं असलं तरी पुस्तकांना पर्याय नाही. ग्रंथ हे गुरुच आहेत, ग्रंथ हे मित्रच आहेत आणि तुम्हाला तुमच्या जेव्हा अडचणी असतात त्यावेळेला ग्रंथच मदतीला येतात. त्यातूनच आपल्याला अभिप्रेत असलेले अर्थ शोधायचे असतात, त्यातूनच आपल्याला अभिप्रेत असलेले वेगवेगळे आशय शोधायचे असतात. एक महाभारत जरी घेतला आपण तरी त्यामध्ये सर्व काही आहे, त्यात काय नाही, सगळं आहे. आणि जे मला पाहिजे ते सगळं आहे, जे मला नको आहे ते देखील त्यात आहे. त्यामुळे मला त्याचा उपयोग मी कसा करायचा हे मी ठरवायचं आहे. त्यामुळे ग्रंथांच्या बाबतीमध्ये हे जे तुम्ही म्हणताय की फार वेगाने अतिक्रमण होतं आहे, तर शिष्यांचं रक्षण कर हे तर झालं, हे तर करावंच लागेल. त्यांच्या चिमुकल्या मेंदूचं रक्षण आपल्याला करावं लागेल.
त्यासाठी म्हणून मी आल्याबरोबर प्रश्न एक पहिला तुम्हाला विचारला होता की या मोबाईलचं काय करता, मोबाईलपासून यांना कसं दूर ठेवता तुम्ही. तर ते दूर ठेवलं पाहिजे पालकांनी देखील, दूर ठेवलं पाहिजे शिक्षकांनी देखील आणि स्वतः तुम्ही देखील, की आपण फार त्याच्यामध्ये बुडून जायचं नाही आहे आणि उत्तम प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि साधारणपणे दिवसाला एक, मी म्हणत नाही, थोडीशी अतिशयोक्ती होईल, आठवड्याला एक ग्रंथ, एक पुस्तक वाचलं पाहिजे. ते वाचलंच पाहिजे. अशा प्रकारची शिस्त तुम्ही जर स्वतःला लावून घेतली तर तुमच्यातून उत्तम वाचक निर्माण होतील, यात काही शंका नाही. सर, आपल्याकडे साहित्य संमेलनं होतात, ग्रंथ महोत्सव होतात, बाल साहित्य संमेलनं ही वेगळी, मुलांना काय त्यांना हे देण्यासाठी करतो आपण, प्रोत्साहन देण्यासाठी. हे झालं सर शहरी भागातलं झालं. आत्ता पुढे ग्रंथ महोत्सव झाला, सर्वांना माहिती असेल. बहुतांशी लोकांच्या स्टेटसला मोठमोठी पुस्तकं विकत आणली, अशा आशयाचा मेसेज सगळीकडे फिरत होता सर. पण हे झालं शहरी भागात. ग्रामीण भागात, निमशहरी भागात, आदिवासी पाड्यांवर अशी कित्येक मुलं आहेत, त्यांना हे सगळं करायचं आहे, पण या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. पण ही कोणा एकाची जबाबदारी नाही आहे. मला म्हणजे एकाला वाटून काही उपयोग नाही सर. तर सरकारी यंत्रणा, आमचा अध्यापक वर्ग, पालक आणि लेखक या सगळ्यांच्या सहभागातून काय होऊ शकतं, की तुम्हाला काय अपेक्षित आहे लेखक म्हणून, याच्यावरचा उपाय? याचं उत्तर खरं तर निराशाजनक आहे एका अर्थानं. कारण सर्वांनी जर एकत्र यायचं ठरवलं. पुस्तक विक्रीची दुकानं किती आहेत महाराष्ट्रात, कोणाला माहिती आहे? आकडा कोणी सांगू शकेल? पुस्तक विक्रीचं दुकान, ज्याला बुक शॉप म्हणतो आपण, महाराष्ट्रात किती आहेत, एकूण किती आहेत? आता जेवढे जिल्हे आहेत तेवढं तरी निदान एका जिल्ह्याला एक तरी असायला पाहिजे की नाही? त्याहीपेक्षा ही संख्या कमी आहे. आणि कित्येक जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये एकही पुस्तकाचं दुकान नाही आहे. विदर्भामध्ये कुठेतरी एखादं दुसरं, नागपुरात असेल, बाकी पुस्तक विक्रीचं दुकानच नाही. औरंगाबादमध्ये हीच परिस्थिती आहे. त्यामुळे उपलब्धता हा प्रश्न मी विचारला होता तुम्हाला मगाशी, की उपलब्ध कशी करतात, कसं त्यांना मिळवून कसे देता. त्याच्या पाठीमागे हाच विचार होता की उपलब्धता नसल्यामुळे इथं शहरी भागात देखील पुस्तकं मिळत नाहीत, तर मग पाड्यावर आणि ग्रामीण भागामध्ये तर मिळणारच नाहीत. परंतु ही जी काही द्वैमासिकं, त्रैमासिकं आणि वार्षिकं आहेत, यांचं हे काम आहे की त्यांनी ते पोचवले पाहिजेत ठिकठिकाणी. आणि जे जे काही सांगायचं आहे आपल्याला ते त्या घरोघरी जाऊन कसं पोचेल हा प्रयत्न केला पाहिजे. आणि लेखकांनी देखील विपुल प्रमाणामध्ये मुलांच्यासाठी लिहून तिथपर्यंत कसं जाईल याचा विचार केला पाहिजे. यात आणखीन एक भाग येतो आहे, तो असा की जे बालसाहित्य आजचं जर तुम्ही बघायला लागलात तर त्यामध्ये असलेलं जे वातावरण आहे ते वातावरण जास्त करून प्रामुख्याने शहरी असतं. त्यातले जी काही पात्र आहेत ती पात्र या आत्ताच्या काळामध्ये असलेल्या शहरांमधली असतात. वातावरण आत्ताचं असतं. परंतु ज्याला आपण ग्रामीण वातावरण म्हणतो अशा स्वरूपाच्या बालकथा थोड्या लिहिल्या जात आहेत. काही लोक लिहितात पण थोड्या लिहिल्या जात आहेत. त्यामुळे तिथले प्रसंग, तिथले प्रॉब्लेम्स, तिथले असलेले वेगवेगळ्या समस्या या बालसाहित्यातून कशा पोचतील याचा विचार सहसा होत नाही असं दिसतं. ते देखील आपल्याला चित्र दूर करायला पाहिजे. त्यामुळे आपण एक प्रकारे मध्ये असं केलं की ही ग्रामीण कथा, ही शहरी कथा, मग ग्रामीण साहित्य वेगळं, ग्रामीण साहित्याचे आपण वेगळे संदर्भ दिले, त्याची संमेलनं वेगवेगळी भरवली. हे सगळं झाल्यानंतर आता आपण असं मान्य करायला लागलेलो आहोत की ग्रामीण आणि शहरी असं काही नसतं. जीवन एकात्म आहे, एकच आहे, माणूस एकच आहे. त्यामुळे तिकडेही माणूस आहे, इकडेही माणूस आहे, तिकडेही दुःख आहे, इकडेही दुःख आहे, तिकडे आनंद आहे, तिकडे जीवन आहे. तेव्हा आपण एकात्मतेचा विचार केला पाहिजे. हे आता मागच्या 10 वर्षामध्ये हा विचार यायला लागला आहे साहित्यामध्ये. तर तोच प्रकार बालसाहित्यात देखील होता आणि तो दूर करून आपल्याला एकात्म साहित्य निर्माण करायला पाहिजे असं माझं मत आहे. तर शासन काय करतं आहे, तर एक माझी आठवण सांगतो की मी जेव्हा जिल्हाधिकारी होतो त्यावेळेला एक संकल्पना अशी राबवली होती की ज्या ज्या ठिकाणी तहसील कार्यालय आहे, ज्या ज्या ठिकाणी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरचं कार्यालय आहे
आणि जिल्हाधिकारी कार्यालय आहे, त्याच्या ठिकाणी एक गाळा असावा आणि आतमध्ये पुस्तकं ठेवलेली असावीत. म्हणजे जे लोक येतात आपल्या कामकाजासाठी ते कुठेतरी जाऊन चहा पितात, त्या वेळेला एखाद्या वेळेला चक्कर मारतील आतमध्ये, पुस्तकं पाहतील, वाटलं तर त्यांच्या घेऊन जातील, त्यांच्यापर्यंत पोचती झाली पाहिजेत. निदान शासनाची स्वतःची जी प्रकाशनं आहेत ती तरी त्या ठिकाणी तुम्हाला ठेवता आली पाहिजेत. अशा प्रकारची एक प्रस्ताव शासनाला दिला होता, जो सुदैवाने मान्य झाला. त्यामुळे माझी प्रशंसा झाली की तुम्ही चांगली कल्पना मांडली, परंतु ती पुढे राबवली गेली नाही. म्हणून मी म्हटलं की निराशाजनक उत्तर आहे. पण सुरुवात त्याची झाली होती आणि प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात, प्रत्येक जिल्हा परिषदांमध्ये, प्रत्येक कलेक्टर ऑफिसमध्ये अशा प्रकारचे गाळे जर ठेवले तर जी शेतकरी मंडळी येत आहेत, बाकीचे लोक येतात, ते सहज चालतील आणि त्यांच्या काही लक्षात येईल अशी एक प्रकारची आशादायक संकल्पना ही मांडणी होती. प्रत्यक्षामध्ये तसं झालेलं दिसत नाही असं मला स्वतःला वाटतं, पण अजूनही प्रयत्न आपण करत राहिलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आहे. कोणतीही कलाकृती आपण जेव्हा पुढे आणतो, गायक, लेखक आणि सगळीच कलाकार मंडळी, एक राजमान्यता आणि एक रसिकमान्यता अशा दोन गोष्टी. राजमान्यतेकडे मी नाही जाते आत्ता, वादाचा मुद्दा आहे. रसिकमान्यता खूप मोठी गोष्ट आहे सर ही. तर त्याचा कितपत प्रभाव पडतो आणि तुमचा एखादा व्यक्तिगत अनुभव तुम्हाला सांगावासा वाटतो का, की या अनुभवातून मला समाधान मिळालं किंवा अजून काही लिहिण्यासाठी बळ मिळालं मोठं, असा एखादा अनुभव मला नक्कीच ऐकायला आवडेल रसिकमान्यतेचा. रसिकमान्यता सर्वश्रेष्ठ आहे हे अगदी बरोबर आहे, त्यात काही शंकाच नाही. राजमान्यता मला पुरस्कार किती वेळा मिळाले तुम्ही वाचला ना, माझं हे वाचलेलं आहे नाही. शासनाचे महाराष्ट्र राज्य साहित्याचे उत्कृष्ट लेखनासाठी मला जे पुरस्कार दरवेळेला देतात त्याची मर्यादा किती आणि मला किती वेळा मिळालेले आहेत, तर मला एकूण 7 वेळा मिळालेले आहेत. म्हणजे 7 वेळा शासनाने मला मान्यता दिली किंवा राजमान्यता दिली किंवा माझा पुरस्कार दिलेला आहे. त्याहीपेक्षा जास्त अन्य रसिकांनी मला जे पुरस्कार दिले, त्यामुळे ती संख्या 38-40 काहीतरी होती आहे. परंतु आनंदाची आणि समाधान देणारी बाब अशी आहे की जो एखादा वाचक तुमच्यापर्यंत येतो, एका माझ्या कथेवर एक परिसंवाद चालला होता आणि विद्वान मंडळी त्याचं विश्लेषण करीत होती, त्यावेळेला एक वाचक उभा राहिला आणि असं तो म्हणाला की ठकाजी रामाच्या स्मरणातली रात्र ही तुमची कथा मला आवडते. त्यावेळेला एखादा विजेचा झटका बसावा असं मला झालं, कारण ती एका अर्थानं दुर्लक्षित परंतु अत्यंत माझी आवडती अशी कथा त्या वाचकाला अजूनही आठवते. यामध्ये जे काही समाधान आहे ते समाधान राज्य पुरस्कारामध्ये नाही. राज्य पुरस्काराचा एक उपचार झालेला तुम्हाला माहिती आहे की तुम्ही इथं उभं राहायचं आहे, तुमच्या पाठीमागे त्यांनी उभं राहायचं आहे, त्यांच्या पाठीमागे त्यांनी उभं राहायचं आहे, मग तुमचं नाव पुकारलं जाईल, मग तुम्ही यायचं, ते घ्यायचं, नमस्कार करायचा आणि जायचं तिकडे. मग तो जो नेता आहे, जो तुम्हाला पारितोषिक देणार आहे, तो तुमच्याकडे बघत पण नाही, तो कॅमेऱ्याकडे बघत असतो आणि त्याच्याकडून आपण ते घ्यायचं, नमस्कार करायचं आणि पुन्हा त्या विंगमध्ये निघून जायचं. असं तुम्ही 7 वेळा आणि 10 वेळा जरी केलं तरी त्यामध्ये काय समाधान आहे? नावलौकिक जरूर आहे, पण हा जो सर्वसामान्य वाचक जेव्हा तुम्हाला सांगतो की हे मी वाचलं आहे आणि मला ती अमुक कथा अजून आठवते, त्यावेळेला सबंध अंगातून विजेचा सळसळाट व्हावा तसं काहीतरी वाटतं. ती अत्यंत मोठी समाधानाचा तो क्षण असतो असं मला स्वतःला वाटतं आहे. जेव्हा त्यावेळेला पूर्वी पत्र येत असत, आता पत्राचा सगळा, आणि ही सगळी मंडळी मागे बसलेली आहेत, आमची मित्रमंडळी छोटी, तुम्हाला पत्रांचा काही विषयच माहिती नसेल, कारण पत्र ना तुमच्याकडे येतात घरी, ना तुम्ही कधी पत्र लिहिता. पण तो काळ होता पत्रांचा की ज्या वेळेला पत्र यायची आपल्याकडे आणि मग आपण सांगायचो की तीर्थरूप अण्णा यांना अमुक तमुक
असं असं इकडे पाऊस पडला, तिकडे पाऊस कसा आहे, पीक पाणी कसं आहे, तब्येत बरी आहे ना, अमुक वगैरे वगैरे. आणि पत्र आलं म्हणजे तो एक मोठा सोहळा असायचा की पत्र आलेलं आहे. मग सगळे वाचायचे, सगळे बघायचे काय चाललं आहे, की चर्चा चालायची, ती घटना असायची, एक इव्हेंट. आता तसं राहिलेलं नाही. आता तर मेसेज पण येतो आणि पत्र तर येतच नाहीत. पण जो पत्रांचा जो काळ होता त्यावेळेला वाचक पत्र लिहित असत आणि मग नकळतपणे कुठेतरी लेखक हा आपल्या वाचकांच्या पत्रांची वाट पाहायला लागतो. तसं मी देखील वाट बघायचो की ही कथा आलेली आहे, दिवाळी अंकात आली आहे, आवडली की नाही माहिती नाही, कोणी आपल्याला फीडबॅक देतं आहे का. आणि जेव्हा 4-2 अशी पत्र येत आहेत लांबून लांबून दुरून की वाचली कथा, खूप आवडलं, त्याच्यात असं असं आहे वगैरे वगैरे, तर तो एक पुरस्कार वाटायचा की आपल्याला हे पत्र आलेलं आहे, तर हा पुरस्कार आहे. कारण हा जो सर्वसामान्य वाचक आहे कुठला तरी खेड्यामध्ये बसलेला, त्याने तुम्हाला 4 ओळी लिहून टपाल पाठवलेला आहे तुमच्याकडे, तर हा आनंदाचा क्षण आहे. तर हे समाधानाची बाब ही अशी की साहित्यकाराला काय पाहिजे, तर एक तर त्याला त्याची पावती पाहिजे असते आणि ती पावती केव्हा मिळेल हे काय सांगता येत नाही. कारण विपुल पृथ्वी अनंत काळ हे जे काही सांगितलं गेलेलं आहे, तर त्यामुळे या फार मोठ्या जगामध्ये कुठेतरी बसलेला एखादा तुमचा समानधर्मी तुम्हाला अनंत काळामध्ये केव्हा तरी भेटेल. हा जो काही सूर कवींनी भवभूतींनी मांडलेला आहे तो अतिशय पोषक आहे आपल्या दृष्टीने, म्हणजे लेखकाच्या दृष्टीने, की कुणी ना कोणीतरी तुम्हाला येऊन सांगणार आहे उद्या की तुमचं मला आवडलेलं आहे. ते समाधान. तेव्हा राजमान्यता आणि रसिक मान्यता याच्यामध्ये प्रामुख्याने हा फरक आहे. जेव्हा लोक येतात तुमच्याकडे आणि तुमचं कौतुक करतात, आनंद व्यक्त करतात, त्यामुळे ती मान्यता जी आहे ती खरी मान्यता असं मी मानत आलेलो आहे. सर प्रश्न नाही आहे हा, आत्ता तुम्ही जे बोललात त्या अनुषंगानं सांगते आहे. तुम्ही म्हणालात ते अगदीच खरं आहे. पत्र लिहिणं हे अगदी आता हद्दपार होतं आहे. मेसेज पाठवला की आमचं काम होतं दुसऱ्या सेकंदाला. पण म्हणूनच टपाल दिन साजरा केला गेला आत्ता विद्यालयात. टपाल खात्यात कार्यरत असलेले आपले काही अध्यापक त्यासाठी इथे आले होते संवाद साधण्यासाठी. साधारणपणे कारण एका तासात किती सांगणार आपण, पण तरीही पत्रलेखन कसं असायचं, अनौपचारिक पत्रलेखन काय होतं हे मुलांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर बऱ्याच म्हणजे शेकडो मुलांनी पत्रलेखनाचा आनंद घेतला, जेणेकरून इथून पुढे त्यांना त्यासाठी प्रेरणा मिळेल की पत्र लिहायचं असतं. हा एक तुम्हाला सांगायची होती एक गोष्ट. प्रदीर्घ प्रवास साहित्याचा काय असतो हा खूप छान आणि निखळ प्रांजळ भाषेमधून आपल्यासमोर उलगडतोय. गेले 1 तासभर झाला. पण सरांचं वाङ्मय काय काय आहे त्याचे प्रकार फक्त मुलांसाठी वाचून दाखवते. लघुकथा संग्रह 8 लिहिलेत सरांनी, दीर्घकथा संग्रह 9 लिहिलेत, बालसाहित्य 13 लिहिलेत, नाटक 5 आहेत, एकांकिका 1 आहे, कादंबऱ्या 7 आहेत, ललित लेख संग्रह 2 आहेत, चिंतनपर 3 आहेत, मुलाखत 1 आहे, अनुवाद म्हणजे सरांनी अनुवाद केलेत उर्दू भाषेमध्ये, त्याची 11 पुस्तकं आहेत. शिवाय 60च्या वर ही संख्या जाते. आणि सरांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद 4 भाषांमध्ये झालेले आहेत. हे एक विशेष मला इथे नोंदवायचं आहे. म्हणजे कोणत्या भाषा आहेत त्या? कन्नड, तेलुगू, इंग्रजी, उर्दू आणि अजूनही काही असतील, पण मला समजलेल्या या 4 भाषांमध्ये सरांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद झालेत. म्हणजे एखादा साहित्यिक प्रदीर्घ लिहितो म्हणजे काय, वेगवेगळ्या साहित्य क्षेत्रामध्ये प्रकाश जो त्याचा पडतो म्हणजे काय, हे सरांच्या या सगळ्या प्रवासाकडे बघून आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे सगळं लिहिताना मी एक आपल्या स्वतःसाठी सांगणार आहे की सरांचा जन्म 1951 सालचा आहे आणि सर आज आपल्याकडे अगदी युवा अवस्थेत असल्यासारखे बोलत आहेत आणि इतक्या उत्साहाने बोलत आहेत. आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी, उत्साह, जिज्ञासा हे जर सगळं लक्षात घेतलं तर पुस्तकाला आजही पर्याय नाही, तो नसणारच आहे. मोबाईल वगैरे सगळं झूट आहे,
असंच आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमामधून आपल्या मनावर हा ठसा गणरायाच्या साक्षीनं उमटवावा लागेल, असं मला निश्चित इथे सरांच्या साक्षीने नोंदवावंसं वाटतंय. कारण हे सगळे सरकते पडदे आहेत, भ्रमाचे पडदे आहेत, ते निघून जाणार आहेत. आपण त्याच्यावर जरी विश्वास ठेवला तरी सत्य जे आहे ते ग्रंथांमध्ये आहे, ते पुस्तकांमध्ये आहे. आणि असे लेखक आहेत म्हणून ही ग्रंथसंपदा, ही साहित्य संपदा वाढतच राहणार आहे. आणि म्हणून मुलांच्या दृष्टीने मी सर एक आपल्याला प्रश्न विचारते. आम्ही मुलांना ज्या वेळेला निबंध लिहायला सांगतो, वेगवेगळ्या प्रकारांमधले किंवा वेगवेगळे त्यांचे अभ्यास असतात, त्यावेळेला मुलं खरं तर खूप टाळाटाळ करतात, कंटाळा करतात. आपण इतकी वर्ष लिहिताय, आपल्याला नाही आला कधी कंटाळा असा? कशाला लिहायचं, जाऊ दे ना, हे थोडं अर्धवटच सोडून देऊया, कोण तपासणार आहे आपलं, असं नाही वाटलं कधी? लेखनाचा कंटाळा कधीच येता कामा नये. शिक्षणशास्त्रामधली जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना हे माहिती आहे की अलीकडे असं एक संशोधन पुढे आलेलं आहे की 6वीच्या मुलाला 4थीचं जे धडे आहेत ते वाचता येत नाहीत. तो नाही वाचू शकत, निर्दोष वाचू शकत नाही. 8वीचा 6वीचा धडे वाचू शकत नाहीत. इंग्रजी तर सोडाच, मराठी देखील वाचता येत नाही. त्याचं कारण असं सांगितलं जातं की लेखनाचा सराव नाही आहे, त्यांना लेखन होत नाही आहे. लिहिल्यामुळे आपोआपच शुद्धलेखन सुधारणार आहे, लिहिल्यामुळे आपोआपच स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे कागदावर. आणि ती जर कोविडमध्ये किती नुकसान झालं. तुम्ही ते ऑनलाईन लहान छोट्या मुलाला ऑनलाईन बसवून त्याला जेव्हा सांगत होता, कारण पर्याय नव्हता, आपण घराच्या बाहेर पडूच शकत नव्हतो, पण त्यामुळे काय झालं की मग पुढच्या वर्गात ढकला. पण ज्ञान मिळालं का त्याचं त्या मुलाचं काय झालं असेल. त्यामुळे मी जेव्हा सगळ्या तज्ज्ञांशी त्या काळात बोलत होतो त्यावेळेला निराशेचा स्वर होता की मुलांना आपण काय देणार आहोत पुढे. हीच मुलं पुढे जात आहेत, 4थी 5वी 6वी आपोआप ढकलली जात आहेत पुढे. आता तो काळ गेला, त्यावेळेला ती परिस्थिती तशी होती, त्यामुळे त्या लिहिलाच नाही. परंतु लिहिलंच पाहिजे आणि लिहिण्यामध्ये कंटाळा अजिबात करायचा नाही, हे फार महत्त्वाचं आहे. आता हा जो काही त्यांनी प्रश्न मला विचारला की मला स्वतःला कंटाळा येत नाही का लिहिताना. जर मी वाईट लिहित असेल आणि मला जर वाटत हे वाईट आहे तर मी लिहित नाही, एवढं नक्की आहे. म्हणजे माझा परीक्षक मीच, माझा शिक्षक मीच. पण जर मला असं लक्षात येते की नाही सरकत नाही, काहीतरी बेकार मी लिहितो आहे, तर मग मी कंटाळा करतो, मी नाही लिहित. पण त्यामध्ये काहीतरी मला लिहावंसं वाटतं आहे, कोणती तरी गोष्ट मला पुढे खेचून घेऊन जाते आहे, मला काहीतरी मांडायचं आहे, तर त्यावेळेला मी जरूर लिहित राहतो आणि थोडं तरी लिहितोच. आता हा विषय इथला नाही, परंतु प्रौढांच्या परिसंवाद जेव्हा होतात की मी का लिहितो किंवा कसं लिहावं, त्यावेळेला मला एक प्रश्न हमखास विचारला जातो. तो विचारला जातो असा विशेषतः महिलांकडून हा प्रश्न येतो की आम्हाला वेळच नाही. आम्हाला वेळ नसल्यामुळे आम्ही लिहायचं केव्हा. मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते चालूच आहे सगळं. मग मी त्यांना सांगतो की 24 तास आहेत, 24 तासामधली 15 मिनटं तुम्ही स्वतःला द्याल की नाही. मग ते म्हणतात ठीक आहे 15 मिनटं आम्ही देऊ शकू. मग माझा प्रश्न असायचा की 15 मिनटामध्ये तुम्ही सर्व काही विसरलं पाहिजे, सगळं विसरायचं आणि 15 मिनटात तुम्हाला जे लिहायचं ते लिहा. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा 15 मिनटं काढा, आणखीन 15 मिनटं काढा. हळूहळू तुमच्या लक्षात येईल की बरंच लिहून झालेलं आहे आणि जे लिहून झालेलं आहे ते प्रामाणिक, खरं आणि जे काही उतरायला पाहिजे होतं ते उतरत आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा सातत्य आहे. सातत्य असलं पाहिजे आणि त्यातून सतत लिहिलं पाहिजे. रोज थोडं लिहिलं पाहिजे. पुन्हा ते रामदास स्वामींनी जसं म्हटलं आहे की काय म्हटलं आहे, दिसा माझी काहीतरी लिहावे. तर ते जे काही लिहिणं आहे ते फार महत्त्वाचं सांगून ठेवलं त्यांनी खूप काही सांगितलं आहे. ते सगळं इथे आता सांगायला नको.
ग्रंथांचं बद्दल सांगितलं आहे, अक्षरांच्या बद्दल सांगितलं आहे, शुद्ध लेखनाबद्दल सांगितलं आहे, ते मुळात वाचलं पाहिजे. मोत्यासारखी मगाशी उदाहरण मी दिलंच, मोत्यासारखी अक्षरं कशी पुढे पुढे जात आहेत, ते सगळं त्यांनी सांगून ठेवलं आहे. पण रोज थोडं थोडं लिहिलं पाहिजे. तर विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून की रोज लिहिलं पाहिजे, लिहिण्याचा कंटाळा, आणि विशेषतः निबंधांच्या बाबतीमध्ये मॅडमचा प्रश्न होता की निबंध असतो की काय विषय कोणते काय आपले असतील ते असतील, पण त्या विषयाला धरून जेव्हा तुम्हाला निबंध लिहायचा आहे त्यावेळेला मी किती मोठा लिहीन, किती लहान लिहीन, याची एक कल्पना आपल्या मेंदूत असते. आणि कोणते शब्द मी वापरणार, काय वापरणार आहोत याची कल्पना घेऊन आपण स्वतःचा निबंध स्वतः लिहिला पाहिजे. अनुकरण नाही करायचं कोणाचं. त्यामुळे तो अस्सल होतो, प्रामाणिक होतो आणि त्याचा परिणाम होतोच होतो. मग तो परीक्षकांवर परिणाम होण्यापेक्षा आपल्या मनावर जास्त झालेला आहे, त्यातून पुढचा निबंध आपण आणखीन चांगला लिहू शकू. अशा प्रकारचं एक मला उत्तर सुचतं आहे. छान, खूप महत्त्वाचं उत्तर दिलं आहे आणि सगळ्यांसाठीच हे लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि सगळ्यांनी ही गोष्ट सांभाळण्यासारखी सुद्धा आहे. आपण सगळ्यांनी लिहित राहूया रोज. मी आता श्रोत्यांमध्ये काही प्रश्न असले तर मर्यादित प्रश्न घेऊया आपण, कारण शेवटी माझे 2 प्रश्न अजून सरांना आहेतच. त्यामुळे मर्यादित प्रश्न विद्यार्थी मित्रमंडळींचे प्रश्न मला जास्त आवडतील. त्यांनी काय वाचलंय आणि त्यांना काय विचारायचं आहे मला. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे, आत्ता ताईंनी जेव्हा सांगितलं की 51व्या वर्षी तुमचा जन्म झालेला आहे आणि एवढा मोठा पट तुमच्या समोर आहे. अनेक वाचक, जेव्हा मी असा विचार केला, वेगवेगळ्या जनरेशनचे वाचक तुमच्या म्हणजे पुस्तक ती वाचलेली आहेत त्यांनी. मग या वाचकांची काहीतरी वेगळी डिमांड तुम्ही अनुभवलेली असेल, ती मागणी तुम्हाला वेगळी अनुभवलेली असेल, तर याच्यानुसार वाचकांच्या अपेक्षेनुसार किंवा त्या जनरेशनला काय पाहिजे, त्या पिढीची काय रिक्वायरमेंट आहे, अशानुसार तुमच्या लेखनशैलीमध्ये काय बदल होत गेले. त्याच्याबरोबरच आणखीन एक प्रश्न हे करते की जेव्हा तंत्रज्ञान आपण नाकारू शकत नाही, तर ही लेखनशैलीमध्ये परिपक्वता आणण्यासाठी हा तंत्रज्ञानाची तुम्हाला काही मदत घेता आली का, किंवा ती कशा प्रकारे झाली? असे 2 प्रश्न माझे आहेत. धन्यवाद. चांगले प्रश्न आहेत. वयाची आठवण का देत आहे मला? सॉरी कारण युवावस्थेमध्ये हा गट तुम्ही कसा ॲक्सेप्ट केला असं म्हणायचं. दुसरं असं की लेखक हा वाचकाचं अनुनय करणारा नसावा. म्हणजे तो वाचकाचा अनुनय त्याने करता कामा नये. त्याला जे पाहिजे ते त्याने लिहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याची एक भूमिका असली पाहिजे, एक प्रामाणिक त्याचं लक्ष असलं पाहिजे समोर. डिमांड काय आहे हे लक्षात घेऊन लिहिणारे लेखक वेगळे असतात आणि त्याप्रमाणे पुष्कळ लेखक लिहितात. तेच ललित लेख लिहित आहेत. काय पाहिजे तुम्हाला, ते मार्केटमध्ये उभे असलेले लेखक आहेत प्रामुख्याने. पण ज्याला आपण खऱ्या अर्थानं अस्सल प्रतिभेचा लेखक म्हणतो, तो वाचकांचा अनुनय कधी करत नाही. हा एक भाग. दुसरा भाग असा की त्यानंतर लोकांच्या डिमांड्स वाढल्या, अभिरुची वाढली, त्याप्रमाणे काही लेखनामध्ये बदल झाला का, तर हा बदल काही प्रमाणामध्ये जरूर होतो. कारण जे काही भोवती घडतं आहे त्याचा अनुभव सतत तुम्ही घेत असता. त्यामुळे मागे जाऊन काहीतरी तुम्हाला खांडेकरी स्वरूपात लिहिता येत नाही, लिहायला नको आहे. ते आत्ता लिहिलं पाहिजे, करंट जे काही चाललं आहे ते. आणि तंत्रज्ञानाचा विचार केला तर कॉम्प्युटरचा वापर मी पण करतो आहे. मी स्वतः टाईप जरी करत नसलो, मी प्रयत्न करून पाहिला पण मला ते जमलं नाही. पण माझा टायपिस्ट आहे आणि तो ते सगळं कॉम्प्युटरमध्ये ठेवतो, तेव्हा त्याचा वापर तर मी पण करतो आहे, त्याप्रमाणे संग्रह करतो. तेव्हा आजच्या काळाशी मी जुळवून तर घेतो आहे, मी मागे काही पडलेलो नाही. आणि अनेक लेखक त्या पद्धतीनं स्वतः लिहितात. अलीकडे तर लॅपटॉपवर लिहिणारी तरुण मंडळी आहे जी साधारणपणे 40-50
वयाची जे लेखक आहेत ते हाताने वगैरे लिहित नाहीत. मी दोन्ही करायचो, हाताने लिहायचो आणि डिक्टेट करायचो, कारण डिक्टेशनची मला सवय होती. त्यामुळे मी डिक्टेट करायचो आणि मग तो टायपिस्ट ते ऐकून टाईप करत असे. त्यानंतर मग त्यात सुधारणा व्हायच्या आणि नंतर ती फायनल होत असे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर हा ज्या त्या वेळेला केलाच पाहिजे, हे बरोबर आहे. परंतु वाचकांची डिमांड काय किंवा त्यांची आवड काय हे लक्षात घेऊन स्वतःमध्ये बदल करणं हे चांगल्या लेखनाचं लक्षण नाही आहे. मुलांमधून कोणाला प्रश्न? मुलांमधून आलेच पाहिजेत प्रश्न. हां, विचार. नमस्कार सर. तुमचं लेखन तर इतकं भरपूर आहे की हा प्रश्न कदाचित तुम्हाला खूप बेसिक वाटेल, पण एखादा विषय जेव्हा तुम्ही निवडता, म्हणजे कुठली कथा किंवा कादंबरी, तर तो विषय तुम्ही कसा निवडता? किंवा म्हणजे काही त्याच्यामागे स्पेसिफिक आधीच ठरलेलं असतं किंवा प्रसंगानुरूप तो सुचतो तुम्हाला? दोन्ही गोष्टी आहेत. एखादा प्रसंग घडून जातो, आपल्या हातामध्ये नाही आहे, परंतु तो समजून घेण्याची आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि मग तो प्रसंग का घडला, त्याच्या पाठीमागे काय घटना असावी, त्याच्या पाठीमागे काय आशय आहे आणि त्याच्याही पाठीमागे कोणत्याही प्रकारचा सामाजिक किंवा अन्य प्रकारचं काही दडपण आहे का, याचा जर विचार केला तर आपल्याला काहीतरी सापडायला लागतं हळूहळू. त्यामुळे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की काही मला हे करायचं आहे हे लेखक आधी ठरवतो आणि काही वेळेला मला हे केलं पाहिजे असं तो त्यावेळेला ती घटना पाहून ठरवतो. त्यामुळे घटना घडणे आणि त्या घटनेचा स्वीकार करणे ही एक बाजू, आणि आधी आपण स्वतःचं चिंतनशीलता जी तुम्ही मांडलेली आहे आणि जी भूमिका तुम्ही घेतलेली आहे त्यातून तुम्हाला काही जे लिहायचं आहे ते तुम्ही लिहित जाता. अशा दोन्ही पद्धतीनं तुमचं लिखाण पुढे जात राहतं. मला असा एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही मग अशी सांगितलं की फक्त टीका करायच्या नसतात, तर मग आपण काहीतरी करायचं पण असतं. तर मग तुम्हाला असं काय वाटतंय की तुमच्या मनात आहे की ते आत्ता तुम्हाला लिहूशी वाटतंय आणि पुढच्या काही वर्षांमध्ये ते तुम्ही लिहिणार आहात, असं काय तुमच्या मनात, आणि असं काय ज्यात आत्ता पुढे जाऊन सुधारणा घडली पाहिजे, जो विषय मागं राहिलेला आहे आणि त्यात आता सुधारणा घडली पाहिजे आणि ती सुधारणा तुम्ही घडवावी असं तुम्हाला वाटतंय? छान 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 छान. काय केलं पाहिजे, काय मला वाटतं आहे याच्याबद्दल मला सांगायचं झालं तर ज्याला आपण महाकादंबरी म्हणतो ती कादंबरी मला लिहायची आहे. त्यानंतर जी अस्सल कृती आहे ती अजून जन्मायची आहे, ती त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि ज्या सुधारणा तू म्हणतो आहेस की जे काही मला दिसतं आहे, जे काही दोष दिसत आहेत, जो व्यंगात्मक भाग आहे तो मला कुठेतरी मांडायचा आहे. आणि आत्ता ज्या कादंबऱ्या लिहिल्या जात आहेत, ज्या पठडीच्या लिहिल्या जात आहेत, त्याच्यापेक्षा वेगळी कादंबरी मला लिहायची आहे, जेणेकरून आणखीन तू जेव्हा मोठा होशील त्यावेळेला तू म्हणशील की ही कादंबरी मी वाचली. त्यामुळे त्याही वेळेला ती कादंबरी टिकली पाहिजे, शिल्लक राहिली पाहिजे, अशी कादंबरी मला लिहायची आहे. मुलांमधून अजून कोणी? हां, उभे राहा पटकन. तुम्ही आत्तापर्यंत अनेक पुस्तकं लिहिली, मग त्या पुस्तकांपैकी तुमच्या सगळ्यात जास्त लक्षात राहिलेलं पुस्तक कोणतं आणि त्या पुस्तकासोबतचा एखादा अनुभव? अनर्थ म्हणून माझा एक दीर्घकथा संग्रह आहे. त्याच्यामध्ये ज्याला अलीकडे आपण त्याग नावाची जी गोष्ट आहे ना, ती आता आपल्या जीवनातून जवळपास नष्ट झालेली आहे. आणि कुटुंबामध्ये जी वृद्ध मंडळी आहेत त्या वृद्ध मंडळींना सांभाळण्यासाठी जो काही पेशन्स, त्याला मराठी शब्द काय, संयम किंवा धीर धरण्याची वृत्ती, ती देखील संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे वृद्ध मंडळींचं एक वेगळं जग आहे, त्यांची एक वेगळी फॅन्टसी आहे. एका बाजूने ते मृत्यूची वाट बघतायत, एका बाजूने त्यांच्या मनामध्ये भीती आहे, पण ती भीती व्यक्त करता येत नाही, त्याच्याबद्दल बोलता येत नाही. आपसामध्ये बोलत असतील,
इतरांच्या समोर बोलत नाहीत, त्यांचं स्वतःचं एक जग आहे आणि त्या जगामध्ये ते जगत राहतात. ती एक फॅन्टसी आहे. आणि तरुण मंडळी, मग घरातली सून असेल, अजून कोण असेल, या सगळ्यांचा त्या वृद्धांकडे बघण्याचा दृष्टिकोन, यावर आधारित ही दीर्घकथा मी लिहिली. अनर्थ नावाची. आपण वाचा जरूर, ती कधी मिळाली तर. संग्रहाचं नाव पण अनर्थच आहे. तर ती प्रकाशित झाल्यानंतर मला समाजातून जो प्रतिक्रिया ज्या मिळाल्या, जी पत्र आली आणि काही फोन देखील आले, कारण तोपर्यंत फोन वगैरे यायला लागले होते, मोबाईल पण आले होते, की हे तुम्ही आमच्या दुःखावर नेमकं बोट ठेवलेलं आहे आणि असं होत नाही आणि आम्ही दुःखी आहोत, असं वृद्ध मंडळींकडून देखील सांगण्यात आलं. आणि काही तरुणांनी देखील सांगितले की आमची पण बाजू आहे आणि ती आम्हाला मांडली पाहिजे, आणि ती कथेत तुम्ही मांडली आहे. पण मी ती मांडत असताना उदात्तीकरण करून मांडलेली होती. म्हणजे त्याचा काही नकारात्मक बाजू मी घेतलेली नव्हती. तरुण मंडळी, त्यांना त्यांचं जग आहे, त्यांना त्यांच्या मौज मजा आहेत, त्यांचं स्वतःचं म्हणून काही जीवन आहे, आणि इकडे त्याग करण्यासाठी तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा तुमचं सगळा वेळ तुम्हाला इकडे द्यायचा असतो. त्यामुळे सेवाभाव, सेवावृत्ती, त्याग आणि धीर धरण्याची तयारी किंवा संयम, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये ज्याला एक स्टेटमेंट म्हणतो आपण, ते स्टेटमेंट त्या कथेमध्ये आलेलं होतं. एक उद्गार आलेला होता आणि तो त्यामुळे अनेक वाचकांच्या मनामध्ये खळबळ उडाली, असा माझा तो अनुभव आहे. तर तो मला एका बाजूने सुखद वाटला, एका बाजूने दुःखद वाटला, पण असं वाटलं की मी काहीतरी महत्त्वाचं लिहून गेलो, एवढं नक्की. एक अर्धा मिनिट फक्त. आत्ता सरांनी जे वाक्य इथे सांगितलं की प्रेक्षकांचा वाचकांचा अनुनय करू नये, हे मुलांसाठी सुद्धा हे वाक्य खूप लिहावंसं वाटतं, व्यक्त व्हावंसं वाटतं. पण अरे, हे वाचून शिक्षक काय म्हणतील, पालक काय म्हणतील, मित्र काय म्हणेल, योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने जे जे व्यक्त व्हावंसं वाटतं ते जरूर लिहावं. आणि यातूनच ताईंनी जो आत्ता प्रश्न विचारला होता की निबंध लिहिता म्हणजे त्याबद्दल जे काही पत्रलेखन, निबंध लेखन, त्याच्यामुळे या वाक्याचा जरूर विचार करा आणि योग्य ठिकाणी योग्य प्रकारे अगदी जरूर व्यक्त व्हा. मला वाटतं मुलांच्या मनामध्ये अजून भरपूर प्रश्न आहेत, पण वेळेची पण मर्यादा आहे आणि म्हणून मी शेवटाकडे येते. मला एक मुलांनी जरा आपण वाचत असलेली पुस्तकं काय काय वाचता त्याची नावं जरा पटापट सांगा, उभे राहून पटापट. मुलं मुली कोणीही, तुम्ही आत्ता काय वाचताय ते सांगा. कणात सांग. हां, श्रीरंग. हां, खाडे. हां, रॉ. हां, बोल गोखले, बोल. मी रुक्मिणी. बर. सुधा मूर्तींची पुस्तकं. हां, मागे. वीणा गवाणकरांचं रोजलँड फ्रँकलिन. रणजित देसाईंचं राधेय. उभे राहा, हात वर केलेल्यांनी बोला. किरण बेदी यांचं इट्स ऑलवेज पॉसिबल नावाचं पुस्तक. पु ल देशपांडे यांचं पुरचुंडी. हां, अशा प्रकारची पुस्तकं विद्यार्थी वाचतात. माझा अजून एक प्रश्न आणि मग शेवटचा प्रश्न. आपण गद्य साहित्यामध्ये खूप छान स्वच्छंदीपणाने विहार केलात, पण कधी कविता लिहावीशी नाही वाटली? एखादी कविता, कवितेनं हाक नाही मारली? कोणताही लेखक जेव्हा आपल्या लेखनाची सुरुवात करतो तेव्हा ती कवितेपासून करत असतो, असं एक विधान आहे आणि ते खरं आहे विधान. बहुतेकांनी हा प्रश्न विचारलेला आहे आणि बहुतेकांनी हेच सांगितलं की हो, त्यावेळेला मी कविता लिहित असे. माझ्या बाबतीत देखील मी कविता सुरुवातीला लिहिल्या आहेत,
आणि एक हंस मासिक सोडलं तर अन्यत्र त्या कविता कुठे प्रकाशित झाल्या नाहीत, कारण मी अतिशय कमी लिहिल्या होत्या. आणि नंतर कवितेकडून मी कथेकडे वळालो आणि नंतर कविता लिहिणं बंद झालं. पण कवितेपासून मी सुरुवात जरूर केलेली आहे. माझ्यावर संशोधन करणाऱ्यांनी ती वही मिळवली आणि त्याचा जरूर वापर केलेला आहे कुठेतरी. नंतर कविता रतीमध्ये त्या प्रकाशित झाल्या होत्या काही कविता. पण आता स्वतःकडे बघत असताना मी कवी आहे असं मला स्वतःला कधी आठवत नाही आता, की मी लिहित होतो असं मला वाटत नाही. पण कविता वृत्ती ही आतमध्ये जागी ठेवली पाहिजे. एखाद्या कोवळ्या पानासारखी ती असते, ती अम्लान असते, ती मलान होऊ द्यायची नसते. त्यामुळे कविता वृत्ती आतमध्ये आपण जपून ठेवली पाहिजे, हे नक्की आहे. शेवटचा प्रश्न, त्यानंतर थोडंसं. गेल्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. खरं तर त्यापूर्वीपासून 2-2.5 हजार वर्षांपासून ती मनामनात रुंजी घालतेच. आपण बोलतो सुद्धा मराठी भाषेमध्ये. पण सध्याचं जे वातावरण आहे आकर्षणाचं, जाहिरातीचं, आणि मग त्या चकचकीत भासमान असणाऱ्या गोष्टींचं गारूड लोकांच्या मनावर उतरवण्यात जाहिराती यशस्वी ठरतात. त्यांना आपण भुलून जातो आणि त्यातून मग आपण इंग्रजाळले पण स्वीकारतो, आतून आणि बाहेरून सुद्धा. मग आहार विहारापासून तो शिक्षणापर्यंत सगळीकडे आपण इंग्रजी होतो. आजच्या मराठी भाषेमध्ये सांगायचं तर स्टेटस पॉईंट काय, फॉरेन्स टूर्स, वेगवेगळ्या बोर्डांमधून इंग्रजीचं शिक्षण, वाचनासाठीची इंग्रजीची पुस्तकं, पेहरावसुद्धा तसाच, नक्कल करण्याचा भाग, आहारात केक, चॉकलेट्स. आणि मग मराठी भाषेचा अभिजात दर्जा ज्या वेळेला आपल्याला मिळतो, अभिमानाने आपण तो मिरवतो, त्यावेळेला माझ्या मनामध्ये प्रश्न उभा राहतो. खरं तर हा सगळ्यांसाठी असला पाहिजे की ही मराठी भाषेची अभिजातता टिकवण्यासाठी सगळ्यांना मिळून काय करावं लागेल, प्रत्येकाला काय करावं लागेल, त्याची सुरुवात कुठून असेल. आणि आपण ज्येष्ठ साहित्यिक म्हणून, अनुभवी म्हणून या आमच्या मुलांना, पुढच्या पिढीला काय सल्ला द्याल, सूचना द्याल, आदेश खरं तर दिला पाहिजे आणि त्यांनी तसं आचरणामध्ये आणलं पाहिजे. हा माझा शेवटचा प्रश्न आहे. मराठी भाषा अभिजात आहे. मग तो दर्जा मिळवण्यासाठी आपण काय काय लढे दिले, कोणकोणत्या प्रकारची आपण संशोधनं केली, त्या संशोधनाच्या समितीवर मी देखील होतो. पण तो संबंध विषय खूप वेगळा आहे. 2500 वर्षाचा संबंध इतिहास आहे आपला. मराठी भाषा कशी बोलली गेली, कुठून कुठून बोलली गेली, पण त्याचा एक अभिमान असला पाहिजे आपल्यामध्ये. आता तुमच्यासाठी संदेश काय याच्याबद्दल मला जास्त बोलायला आवडेल, कारण मराठीच्या अभिजात दर्जेबद्दल आपण खरं तर अनेक व्यासपीठांवर यापूर्वी बोललेलो आहोत. पहिल्यांदा अभिनंदन तुमच्या सर्वांचं करायचं, कारण मी मुद्दाम प्रश्न विचारला की तुम्ही काय वाचतात आणि तुम्ही जी नावं घेतली, जे काही तुम्ही पुस्तकं वाचतात, त्याच्यावरून तुमच्या असं लक्षात येईल की एकतर वैविध्य आहे, व्हरायटी आहे. वेगवेगळे एकच एक लेखक पकडला त्याचं तो घेतला असं नाही. वैविध्य आहे, वेगवेगळ्या गवाणकर वाचले जात आहेत, किरण बेदी वाचले जाते, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं वाचलं जातं आहे. त्यामुळे पण हॅरी पॉटरचं नाव कोणी घेतलेलं नाही आहे. तर ते एका अर्थानं चांगलंही आहे, वाईटही आहे, कारण मराठी अनुवाद त्याचे फार चांगले नसावेत, पण इंग्रजीत तुम्ही वाचू शकत असाल तर उत्तमच आहे, ते वाचलं पाहिजे. 2 गोष्टी मला फक्त सांगायच्या आहेत की भाषेचं कोणतंही बंधन नाही, भाषेचं कोणतंही बंधन नाही. इंग्रजी का वाचू नये, इंग्रजी वाचलंच पाहिजे आणि चांगल्या स्वरूपात वाचलं पाहिजे. पण कोणती पुस्तकं तुम्ही इंग्रजीमध्ये वाचतात हे आपण सांगितलं पाहिजे पालकांनी आणि शिक्षकांनी की हे वाचा, आणि ते तुम्ही वाचलं पाहिजे. मराठी आपल्याकडे उत्तम साहित्य आहे. त्यामुळे उत्तम साहित्य उपलब्ध करून आठवड्याला एक पुस्तक तुम्ही जरूर वाचायचं आहे. मराठीचा अभिमान जरूर बाळगायचा आहे. आणि दुसरं म्हणजे असं की जे कानावर पडतं आहे ते सगळं चांगलं आणि योग्य आहे असं नाही, याची जाणीव ठेवली पाहिजे. मी तुम्हाला फोन केला इथून आणि तुम्ही जागेवर नाही आहात, मग तिथून काय सांगितलं जातं की तुम्ही ज्या व्यक्तीला फोन करण्याचा प्रयत्न करीत आहात
तो व्यक्ती उत्तर देत नाही. उत्तर देत नाही. काय चूक आहे याच्यामध्ये? मुलांनी सांगावं, काय चूक आहेत? तो व्यक्ती तो व्यक्ती का ती व्यक्ती? ती व्यक्ती. तर ती व्यक्ती हे तिथे आपल्या कानावर हेच ऐकायला मिळते सध्या आपल्याला. त्यामुळे मराठीचा अनुवाद हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये करून ज्या काही आपण टी व्हीवर ऐकतो किंवा जाहिराती ऐकतो किंवा हे करतो, याचं एका अर्थानं एक हैदोस सुरू आहे भोवती आपल्या. तेव्हा कुठंतरी कानावर खटकलंही पाहिजे की हे चूक आहे आणि हे असता कामा नये. याच्याबद्दलचा निषेध तुमच्या त्या त्या क्षणी तरी तो व्यक्त झाला पाहिजे. याचा अर्थ असा की चांगली मराठी ऐकली पाहिजे, चांगलं मराठी बोलली गेली पाहिजे, चांगलं वाचलं गेलं पाहिजे. मग संगीताकडे याल तुम्ही, उत्तम संगीत ऐकायला याल, ऐकायला मिळेल तुम्हाला. चांगलं वाचलं पाहिजे आणि चांगलं बोललं पाहिजे. पण याचा अर्थ मराठी फक्त बोलायचं आणि अन्य भाषांचा द्वेष करायचा असा त्याचा अर्थ बिलकुल होत नाही. कारण जितकं ज्ञान स्वतःमध्ये आपण निर्माण करू भाषेच्या बाबतीमध्ये, इंग्रजी उत्तम आलीच पाहिजे ना, हिंदी उत्तम आलीच पाहिजे, मराठी उत्तम आलीच पाहिजे, शेजारी कन्नड भाषा आहे उत्तम आलीच पाहिजे, जर शिकता आलं तर जरूर शिकावी. तेव्हा भाषांच्या बाबतीमध्ये कोणतंही बंधन नाही. पण अभिजातबद्दल जर म्हणायचं झालं तर ही परंपरा आपल्याकडे 2500 वर्षापासून ही भाषा बोलली जाते, गोड आहे. आणि वेगळा पुरावा नकोच, ज्ञानेश्वरी हाच एक पुरावा आहे की किती गोड भाषा असू शकते, किती सुंदर असू शकते, किती काव्यात्म असू शकते, किती सांगीतिक असू शकते. हे सगळं काही त्यामध्ये येऊन जातं. त्यामुळे ते सगळं ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, असा माझा संदेश आहे आपल्याला. धन्यवाद सर. लोकमान्य टिळकांनी बहुभाषिक व्हा असा उपदेश सगळ्या मराठी भाषिकांना दिलेला होता. पण बहुभाषिक व्हा म्हणताना तत्पूर्वी आपली मराठी भाषा जे काही त्यातलं उत्तमोत्तम आहे ते पण आधी ग्रहण करा, असंही त्याआधी ते बोललेले आहेत. आणि सरांनी पण हाच संदेश आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं खूप चांगल्या पद्धतीचं वैचारिक मुलाखतीमधून आपल्यापर्यंत आज भारत सासणे सरांनी उलगडलेलं आहे. एक वेगळं साहित्याचं दालन आपल्यासमोर उलगडलेलं आहे. या साहित्याला स्पर्श आपण करूया, आपल्या डोळ्यांनी करूया, आपल्या हातांनी करूया, त्यातले चांगले चांगले शब्द आपण ग्रहण करूया, आपल्या भाषेमध्ये ते वापरूया. आणि अशा पद्धतीनं मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकवायचा काय, म्हणजे ते आपण शोधत राहूया. हा मराठीचा गर्व आपण वाढता ठेवूया, तिच्या वैभवामध्ये भर घालूया, असं मी सुचवते सरांच्या वतीनं. सरांनी हाच संदेश आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि सरांच्या महाकादंबरी लेखनासाठी आपण सगळ्यांनी मिळून शुभेच्छा देऊया. ती कादंबरी, महाकादंबरी आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल अशी इच्छा गणेशचरणी व्यक्त करूया. आणि इथे आज थांबूया. परत केव्हाही छात्रप्रबोधन दिसलं तर अनुक्रमणिकेमध्ये भारत सासणे कुठं आहे नाव, त्यांनी काय लिहिलंय हे वाचायला बघायला विसरायचं नाही. हे आजच्या मुलाखतीमधून आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि एवढी पुस्तकं आहेत, त्यातली 5 पुस्तकं तरी आपण यावर्षी सरांची वाचली पाहिजेत. हा संकल्प मुलाखतीच्या निमित्ताने प्रत्येकाने करूया. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा आभार मानतो मला या ठिकाणी बोलवलं. विशेषतः मुलांचं अभिनंदन. प्रबोधिनीच्या एका पद्यात म्हणतो, सुरेख लेखना उदंड वाचना स्फूर्ती घेऊया या यशाकडेच जाऊया. या ओळींप्रमाणे सरांकडून प्रेरणा घेऊन भरपूर वाचूया, भरपूर लिहूया, रोज किमान 15 मिनटं तरी नक्कीच लिहूया. आजच्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाण्याच्या आधी आपण काही सत्कार करणार आहोत. आज आपल्यामध्ये पिंपरी चिंचवड विभागाच्या माजी उपमहापौर, माजी नगरसेविका शैलजाताई मोरे उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीचा आनंद अनुजाताई भंडारी यांनी व्यक्त करावा अशी मी त्यांना विनंती करते.
सकाळ NIE आणि सकाळ मीडिया ग्रुपचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री विशाल सराफ सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीचा आनंद शिवराजदादाने व्यक्त करावा अशी मी दादाला विनंती करते. एकच मिनिट अजून एक मिनिट. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री फाटक सर देखील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीचा आनंद शिवराजदादाने व्यक्त करावा अशी मी त्याला विनंती करते. फाटक सर आपल्या विद्यालयाचे माजी पालक देखील आहेत. आजच्या कार्यक्रमाचा समारोप आदित्यदादाने करावा अशी मी त्याला विनंती करते. अतिशय उत्तम अशी मुलाखत आपण सगळ्यांनी अनुभवली, ऐकली. आपल्या सगळ्यांपर्यंत भारतजींचा आवाज पोहोचवण्याचं काम ज्या 2 मुलाखतकारांनी केलं त्यांच्याबद्दलचा आनंद व्यक्त करूयात. मी शाळेच्या माजी प्राचार्या प्रज्ञाताईंना विनंती करतो की आपण दोन्ही मुलाखतकारांचं कौतुक करण्यासाठी कृपया समोर यावं. राजश्रीताई मराठे या गुरुकुल विभागामध्ये गेली अनेक वर्ष मराठीचं अध्यापन करतायत आणि आज त्यांनी अतिशय उत्तम अशी मुलाखत घेतली, त्याबद्दलचा आनंद प्रज्ञाताईंनी व्यक्त करावा. त्याचप्रमाणे राजश्रीताईंची सलग 10 दिवस सध्या सकाळ वृत्तपत्रामध्ये संतांचा श्री गणेश अशी लेखमाला सुरू आहे, त्याबद्दल पण आपण त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करू. याशिवाय ताईंनी याच वर्षी दासबोध अभ्यास सुद्धा पूर्ण केलेला आहे आणि दासबोधाच्या 200 परीक्षा देऊन त्यातही पारंगत झालेल्या आहेत. माधवीताई पोद्दार या आपल्या पालक आहेत, पालक कार्यकर्त्या आहेत. अनेक जबाबदाऱ्या त्यांनी घेतलेल्या आहेत, त्यांचंही कौतुक प्रज्ञाताईंनी करावं. पालक महासंघाच्या सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शक म्हणून ताई काम करतात. अभिनय हा त्यांचा अभ्यासाचा आणि आवडीचा विषय आहे. माधुरीताई उत्तम गायिका सुद्धा आहेत. योग्य वयात पुस्तक सरांच्या हातात पडलं आणि अद्भुत रसाचा परिचय झाला. शब्दांशी भावनांशी मैत्री झाली आणि संवेदनशील मनाला शब्दांची झालर चढत गेली आणि त्यातूनच जॉन आणि अंजिरी पक्षीमधल्या 11 कथांनी जन्म घेतला आणि लेखनाची दमदार सुरुवात झाली. सगळ्या लेखन प्रवासामध्ये बहुश्रुतता, व्यापक वाचन, वास्तवाचं अचूक निरीक्षण असं सगळं सरांकडे होतं आणि त्यामुळेच लेखनशैली बहरत गेली. विविध प्रकारच्या साहित्यिकांना त्यांच्या साहित्याला आपलंसं करत म्हणजे कोणालाही न नाकारता विविध शैलीच्या आणि आशय मांडणाऱ्या लेखकांचं साहित्य वाचत वाचत स्वतःची स्वतंत्र शैली सरांनी निर्माण केली. अतिशय समृद्ध बालसाहित्य निर्माण करण्याची जादुई कला त्यांच्याकडे. वास्तवाला दिलासा देणारं आशादायी चित्र असलं पाहिजे या विचारातून बालसाहित्यिक घडत गेला आणि तो बालसाहित्याचा प्रवास आज आपण अनुभवला. त्यामुळे आजच्या मुलाखतीतून आम्हाला एक चांगला बालसाहित्यिक सुद्धा भेटला. अनुवादित साहित्य निर्मिती हा देखील सरांच्या साहित्य विश्वातील महत्त्वाचा आयाम. भाषा, भूषा, भजन, भोजन यातून व्यक्त होत जाणारी संस्कृती जरी वेगळी असली तरी मानवता सर्वत्र तीच आहे हा शाश्वत विचार पक्का असल्यानेच प्रामाणिक अनुवादित साहित्य आम्हाला वाचायला मिळतं. आज असा एक प्रामाणिक अनुवादक सुद्धा आपल्याला भेटला याचाही आनंद आहे. अस्वस्थतेतून कथाकार घडत गेला, आज तो कथाकार सुद्धा आम्हाला भेटला. दीर्घकथेचा प्रयोगशील पट, वास्तवाच्या जाणीवेतून कथेत निर्माण झालेली रोमहर्षकता, पात्रांना असलेला नैसर्गिक जिवंतपणा, साधी, थेट आणि वाचकांना आपलीशी वाटणारी भाषा
आणि अनपेक्षित धक्कादायक शेवट. हे मी का सांगतोय, ज्यांनी वाचली आहे कथा त्यांना नक्की हे सगळं आठवत असेल की असा अनपेक्षित धक्कादायक शेवट ही सरांच्या लेखनाची सुंदर धाटणी आहे. गावखेड्याचा गंध आहे, शहरी गुंतागुंत आहे, वास्तवाचा स्पर्श आहे आणि शब्दांची धार आहे. त्यामुळंच दाट काळा पाऊस आणि अनर्थ रात्र, अनर्थ अशा अनेक दीर्घकथा त्यांच्या गाजल्या. दाट काळा पाऊस ही तर फक्त दीर्घकथा नाही आहे, तर मराठवाड्यातल्या दुष्काळी वास्तवाचा एक जिवंत मानसशास्त्रीय दस्तऐवज आहे असं माझं मत आहे. साहित्यातला विवेक हा प्रशासनात वापरायचा असतो आणि प्रशासनातली शिस्त ही लेखनात वापरायची असते असं म्हणणारा एक लेखक आणि प्रशासक सुद्धा आज आपल्याला अनुभवता आला. राजमान्यतेच्या सामान्य चौकटी आणि कल्पनेत न अडकता वास्तवाच्या सावटावर आशेची प्रकाश किरण घेऊन येणारा आज एक आकाश पक्षी प्रबोधिनीच्या शारदेच्या अंगणात उतरला, याचा खूप खूप आनंद आहे. त्यांच्या शब्दांमधून शारदेचं हे गर्भगृह अधिकच उजळून निघालंय बरं का. पुस्तकांची साहित्याची निर्मिती आणि उपलब्धता शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरांनी आपल्यावर दिली. सरांनी ते आवाहन केलेलं आहे, विश्व हे घडवू शुभंकर. हे आपल्या सगळ्यांच्या संकल्पासाठी समृद्ध साहित्याची वाट आपण विस्तारित करण्याचा संकल्प आज करूया. भरपूर वाचूया, भरपूर लिहूया. सुरेख लेखनाचा, उदंड वाचनाचा संकल्प मनात घेऊन आजच्या या मुलाखतीला आपण विराम देऊयात. सर, तुम्ही अमृत महोत्सवात आमच्याशी गप्पा मारायला आलेला आहात, शतक महोत्सवातही अशाच गप्पा मारायला या असं आग्रहाचं निमंत्रण देतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रार्थनेने आपण कार्यक्रमाची सांगता करूयात. गट बैठे बैठे सावधान, खडे होंगे खडे हो. एक साथ सावधान, प्रार्थना. की घेतले की निसर्ग माने जे दिव्य गाहक म्हणोनी असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. भारत माता की जय. नमस्ते. 1 2 3 प्रबोधिनी विसर्जन.